भारत कदाचित जगातला एकमेव देश असेल जिथे कॅन्सर पेशंटच्या उपचार नातेवाईक ठरवतात. कॅन्सरचा इतिहास बघितलं तर हा जवळजवळ 5000 वर्ष इतका जुना आजार आहे. 5000 वर्ष जुना आहे. अशी खूप लोक आहेत ज्यांना कॅन्सर होतो, ज्यांनी कधीच तंबाखू सिगरेटचं सेवन केलेलं नसतं. तर कॅन्सरची नेमकी कारण काय आहे? आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोज काही ना काही कॅन्सर सेल्स तयार होत असतात. केस आणि नख हे 2 अवयव सोडले तर प्रत्येक अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये तुम्हाला कॅन्सर टाळायचं असेल तर आपल्या आजी आजोबांची लाईफस्टाईल फॉलो करायला सुरू करा. आधी असं म्हणायचे की आपला ब्रेकफास्ट एका राजासारखा केला पाहिजे. आज उलटं झालंय. आपल्या ब्रेकफास्ट म्हणजे फक्त ब्रेड आणि बिस्किट्सची जागा घेतलेली आहे. आपल्या शरीरावरती कुठेही गाठ असेल जी दुखत नसेल, गिळायला त्रास होत असेल, घसा दुखत असेल, आवाजामध्ये बदल झाला असेल की अचानक ऍसिडिटीचा त्रास व्हायला लागलाय जो इतके वर्ष नव्हता आणि 15 दिवसांपेक्षा जास्त जर कधी अपचन राहत असेल तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. लहान मुलांच्या कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय? आयुर्वेद सजेस्ट करतं, होमिओपॅथी सजेस्ट करतं. तर त्यावेळेस या ट्रीटमेंट्सकडे काय अर्थाने पाहिलं पाहिजे? भारतात तितक्या चांगल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल नाही आहेत, तितके चांगले हॉस्पिटल्स नाही आहेत, तितकी चांगली फॅसिलिटी नाही आहे. की काय कारण आहे? ती सगळे जे सेलिब्रिटीज आहेत ते परदेशात का जाऊन या ट्रीटमेंट्स घेतात? आज परदेशात अशी काहीच ट्रीटमेंट नाहीये जी भारतात उपलब्ध नाहीये. जी गोष्ट अमेरिकेत होती ती नाशिकमध्ये होती एवढं मी छाती टोकून सांगू शकतो. की कॅन्सर म्हटलं की मृत्यू हे समीकरण जितकं एक मिसकन्सेप्शनच्या स्वरूपात आहे त्याच्यापेक्षा एक मोठं मिसकन्सेप्शन जे आहे की मला कॅन्सर झालंय हे मी जर कधी लोकांना सांगितलं तर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तर काय अप्रोच असला पाहिजे ज्यावेळेस आपल्या कुटुंबातल्या कोणाला किंवा स्वतःला कॅन्सर डिटेक्ट झालाय? आपण पेशंटला वेगळं का वागवतो? इज अ नॉर्मल पर्सन. पेशंटला काय नको असतं? त्याला सिंपती नको आहे. खूप पाहिजे ना, हात धरा, डोळ्यात बघा आणि हा विश्वास द्या की ह्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तेवढं द्या, सगळे पेशंट बाहेर पडतील. हॅलो नमस्कार, मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर आजचा विषय तितकाच महत्त्वाचा. याच्या आधीसुद्धा आपण कॅन्सरबद्दल बोललेलो आहोत, पण परत आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर नवीन केसेस ऐकायला येतात कॅन्सरबद्दलच्या. सतत आपल्याला कोणीतरी येऊन सांगत असतं की अच्छा हे खाऊ नका, हे खाल्ल्याने कॅन्सर होईल, इथे जाऊ नका, हे केल्याने कॅन्सर होईल. तर कॅन्सरबद्दलच्या मिसकन्सेप्शन्स, मिथ्सही इतके आहेत आणि सगळेजण म्हणतात की हे केल्याने तुमचा कॅन्सर बरा होईल. तर सतत त्या कॅन्सरबद्दलची एक भीती वाटत राहते आणि असं वाटायला लागतं की अरे बापरे, आपण आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर आपला कॅन्सर खरंच भेट घेईल का आपली, आणि मग ते झाल्यानंतर काय होईल, असे अनेक प्रश्न पडत असतात. आणि त्याचबद्दल आज आपण खरं तर गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत की नेमकं कॅन्सर आहे काय, किती मोठा बाऊ केला पाहिजे, त्याच्यासाठीच्या अवेलेबल ट्रीटमेंट्स काय आहेत आणि काय पद्धतीने या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर राज नगरकर, जे ऑन्कॉलॉजिस्ट आहेत. गेल्या 23 वर्षांपेक्षा जास्तचा त्यांचा अनुभव आहे. ते MD आहेत मानवता ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे आणि 75,000पेक्षा जास्त कॅन्सर पेशंट्सच्या त्यांनी सर्जरीज केल्यात आणि 2.5 लाखांपेक्षा जास्त पेशंट्स पाहिले. तर मला वाटतं त्यांच्या इतकं योग्य व्यक्ती असू शकणार नाही आपल्याला कॅन्सरबद्दल माहिती देण्यासाठी. तर स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. म्हणजे मलाच इतकं दडपण येतंय खरं तर, पण खरं तर खूप मजा येणार आहे, कारण आता पण आम्ही खाली बोलत असताना काही इतक्या नवीन आणि वेगळ्या गोष्टी बोललो. तर मीच स्वतः खूप एक्सायटेड आहे. म्हणजे खरं तर एक्सायटेड आहे कॅन्सरबद्दल बोलणं, हेच अंगावर येतंय, पण तरी सुद्धा सुरुवात करायला हरकत नाही. मला अगदी बेसिक प्रश्न विचारतो की म्हणजे कॅन्सरबद्दल सगळेच ऐकत असतात. सुरुवात इथपासून जर करू शकलो की कॅन्सर म्हणजे नेमकं काय? सर्वात महत्त्वाचं मी सांगेल की कॅन्सर हा काय नवीन आजार नाहीये. बरोबर. जसं 5 वर्षापूर्वी कोरोना हा अचानक कुठून तरी नवीन कानावर शब्द पडलेला आहे. तर कॅन्सरचा इतिहास बघितलं तर हा जवळजवळ 5000 वर्ष इतका जुना आजार आहे. 5000 वर्ष जुना आहे. की इजिप्शियन ममीजमध्ये कॅन्सरचे अवशेष सापडलेले आहेत आणि आपली ती पूर्वज मंडळी इतकी हुशार होती की फक्त निदानच नव्हते करत तर कॅन्सरचा उपचार सुद्धा करत होते ते. बरं. आत्ता विथ सायन्स जसे आपल्याला त्याबद्दलची माहिती अधिक मिळायला लागलेली तर कॅन्सरबद्दल जनजागृती व्हायला लागलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण आपल्याला शरीराचा वेडेवाकडेपणाने जो काही त्याचा उपभोग घेत आहोत निश्चितपणे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय त्यामुळे. आता सगळ्यांना ना कॅन्सरची भीती वाटत असते. तर बऱ्याचदा लोक म्हणतात की कशामुळे झाला कॅन्सर हे कळत नाही. कशामुळे होतो सर कॅन्सर? कारण मग एक तर सगळ्यांना खूप कॉमनली माहिती असतं की सिगरेट किंवा तंबाखू कन्झम्पशनने कॅन्सर होतो. पण मग
बाकी सुद्धा अशी खूप लोक आहेत ज्यांना कॅन्सर होतो, ज्यांनी कधीच तंबाखू सिगरेटचं सेवन केलेलं नसतं, कधीही वेड्या वाकड्या हरकती नसतात त्यांच्या, काही सवयी नसतात, पण तरी सुद्धा त्यांना कॅन्सर होतो. तर कॅन्सरची नेमकी कारणं काय आहेत? त्यात आय थिंक ओंकार मी सांगेल की कॅन्सर हा आपल्या शरीरातल्याच पेशींमध्ये निर्माण झालेला एक बदल आहे. अच्छा. तुमच्या माझ्यामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोज काही ना काही कॅन्सर सेल्स तयार होत असतात. ओके. परंतु आपल्या शरीराची जी डिफेन्स मेकॅनिझम असते ती त्या कॅन्सर पेशींना वेळेत त्यांना अटकाव करत असते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये केस आणि नख हे 2 अवयव सोडले तर प्रत्येक अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. सो कॅन्सरचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे किंवा मी त्याआधी जाऊन सांगेल की अनेकांना आपल्या समाजामध्ये गैरसमज असतो की कॅन्सरचा बॅक्टेरिया, कॅन्सरचा व्हायरस तुमच्या शरीरात आहे आणि त्याच्यामुळे तो पेशंटपासून दुसऱ्याला पसरू शकेल वगैरे. तर कॅन्सर हा बाहेरून आलेला आपल्या शरीरातला कुठलाही बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा फंगस नाही आहे. आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये झालेला बदल आहे, जो बदल खूप हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम होत असतो. यातलं सर्वात महत्त्वाचं कारण कॅन्सर होण्याचं इज एजिंग. ओके. जसं आपलं वय वाढत जाणार आहे, आपल्या शरीरावरती बाह्य फॅक्टर्स, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणतो, त्यांचा जो परिणाम, जो प्रभाव होणार आहे, त्यामुळे इट्स लाईक अ वेअर अँड टेअर मेकॅनिझम ऑफ द बॉडी. ओके. आता ह्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समध्ये त्याच्यामध्ये आपल्या सवयी पण तितक्याच कारणीभूत आहे, ज्याच्यामध्ये आहाराच्या सवयी आहेत. सो कॅन्सर नॉर्थ ईस्टमध्ये ज्या प्रकारचा कॅन्सर होतो आणि महाराष्ट्रात ज्या प्रकारचे कॅन्सर होतं याच्यामध्ये बदल आहे, कारण अच्छा. आपल्या सवयी वेगवेगळ्या आहेत. साऊथ इंडियामधले कॅन्सर वेगळ्या प्रकारचे आहेत, कारण तिथल्या आहाराच्या पद्धती वेगळ्या आहेत. सिमिलरली ह्या आहाराच्या पद्धतींव्यतिरिक्त आपली लाईफस्टाईल तितकीच कारणीभूत आहे. त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ असतील, लिकर असेल. मी जर कधी जपानला गेला तर जपानला अन्ननलिकेचा कॅन्सर खूप कॉमन आहे. जठराचा कॅन्सर खूप कॉमन आहे. का बरं? कारण त्यांच्या आहारामध्ये स्मोक्ड फूड खाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे समजा ते चिकन किंवा फिश जे खातात ते फक्त मीठ लावून त्याला स्मोक करतात आणि ते खातात. तर त्या मिठामुळे जठरामध्ये नायट्रेट्स आणि नायट्रोझोमाइन्स नावाचे घातक केमिकल्स डेव्हलप होतात. त्यामुळे त्यांना त्या प्रकारचे कॅन्सर होते. सो प्रत्येक कॅन्सरला काहीतरी कारण निश्चित पण आहे आणि सरासरी 3 ते 4% कॅन्सर जे आपल्याला आढळतात ते अनुवंशिकतेशी संबंधित असतात. की समजा कुटुंबामध्ये आई-वडील असतील किंवा आजी-आजोबा असतील, काका वगैरे असतील, यांच्या जेनेटिक म्युटेशन्समध्ये काही बदल झालेले असतील, तर ते म्युटेशन्स आर नोन टू बी पास्ड ऑन टू द नेक्स्ट जनरेशन्स. आणि त्यामुळे सुद्धा कॅन्सर होण्याचं प्रमाण आहे. परंतु ते प्रमाण जसं म्हणालं इट्स ओन्ली 3 to 4%. भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर तो 3 ते 4% हा फार मोठा फिगर आहे. परंतु तरीही मुद्दामून मी 3-4% म्हणतो, कारण आपल्या अनेक कुटुंबांमध्ये ही भीती आहे आणि त्यामुळे सुद्धा ते कॅन्सर लपवतात. की जर कधी मी माझ्या नातेवाईकांना कळालं तर माझा कॅन्सर आहे, तर माझ्या मुलांच्या भवितव्यावरती, त्यांच्या लग्नावरती, त्यांचे संबंध ठेवण्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. बरोबर. आणि आता आपण जे म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपण खूप कॅन्सरचं प्रमाण पाहतोय. म्हणजे भारतात ओव्हरऑलच म्हणजे ते पॅन्डेमिक आल्यासारखं एक वातावरण आहे, की म्हणजे पर घरात एक कॅन्सरचा पेशंट आहे आणि मग काहीतरी स्ट्रगल्स बघतो आपण आणि मग कोणीतरी सेलिब्रिटीज बघतो आपण, मग जे कॅन्सरविषयी सांगतात. तर ते इतका कॉमन, म्हणजे सर्दी खोकल्यासारखे कॅन्सरचे पेशंट्स दिसतात. म्हणजे अगदी इतकं कॉमन नाही आहेत म्हणा, पण तितकं कॅन्सरबद्दल ऐकायला येत होतं. तर आत्ता नेमकं असं काय झालंय की त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढतंय? एक पार्ट आहे की आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण जे वाढतंय आणि ट्रूली सो, की जर का जे आपण माझे फिगर्स सांगितले की 2.5 लाख कॅन्सर रुग्णांचा उपचार नाशिकसारख्या Tier 2 सिटीमध्ये, जिथे नाशिकची लोकसंख्या 22 लाख आहे आज. तर हे प्रमाण वाढतंय. परंतु पाश्चात्य देशांचा विचार केला तर आपल्याकडे प्रमाण कमी आहे. आपल्याकडे प्रमाण कमी आहे. जर कधी आपण अमेरिका, चायना, युरोपचे फिगर्स बघितले तर तिथे साधारण दर 1 लाख लोकसंख्येमागे दरवर्षी 300 ते 350 कॅन्सर रुग्ण आढळतात. भारतामध्ये ते प्रमाण 100 ते 110 आहे. म्हणजे द वर्स्ट इज येट टू कम. पुढच्या 10-15 वर्षांमध्ये आपल्याकडचं प्रमाण अजूनही वाढणार आहे. आणि ही कुठल्याही ज्योतिषाची किंवा बाबा वंगाची काही भविष्यवाणी नाही आहे. हे सायन्स आहे.
सायन्स ह्या दृष्टीने की आपण प्रत्येक वेळेस चायना आणि भारताच्या पॉप्युलेशनबद्दल विचार करतो हो. की कोणाची कुठे रॅट रेस पुढे चाललंय आपण. परंतु चायनाच्या पॉप्युलेशनचा विचार केला तर त्यांची जी साधारण 140 कोटीची जी काही लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमध्ये 35 वर्षापेक्षा कमी वयाची लोकसंख्या मात्र 7% 7% आहे. भारताची 35 वर्षापेक्षा कमी वयाची लोकसंख्या 60% 60% आहे. सो वी आर अ यंग सिव्हिलायझेशन, वी आर अ यंग पॉप्युलेशन. स्वाभाविक आहे, जसं आपली ही 35पेक्षा कमी वयाची लोकसंख्या पुढच्या 10-20 वर्षांमध्ये हे 35 पार करणारे, 40 पार करणार आहेत, यांच्यामध्ये सुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढत जाणार आहे. सो एजिंग इज वन ऑफ द मोस्ट कॉमन रिझन्स फॉर कॅन्सर. त्यामुळे घाबरून न जाता जागरूक होणं ही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बरोबर. जसं एजिंग म्हणालो आपण, तशी आणखी काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे आता कॅन्सर वाढतोय? म्हणजे काय आत्ताच्या आपल्या खानापानाच्या सवयी बदलल्या आहेत, आता काय आपल्या आहारातल्या गोष्टी बदलल्या आहेत, एन्व्हायर्नमेंट बदलतं आहे, की आपण आता फारसे मूव्ह करत नाही आहोत, व्यायाम करत नाही आहोत? नेमकं काय कारणीभूत ठरतं या सगळ्या गोष्टींसाठी? आय थिंक प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये तुम्हाला कॅन्सर टाळायचं असेल तर आपल्या आजी आजोबांची लाईफस्टाईल फॉलो करायला सुरू करा. आपल्या आहाराच्या पद्धती डेफिनेटली चुकतायत, की जिथे वी आर ऑल नाव इन द जेन झी पॉप्युलेशन, की इथे आधी असं म्हणायचे की आपला ब्रेकफास्ट एका राजासारखा केला पाहिजे भरपूर प्रमाणात. आज उलटं झालं आहे, आपल्या ब्रेकफास्ट म्हणजे फक्त ब्रेड आणि बिस्किट्सची जागा घेतलेली आहे. किंवा अनेक वेळेस बऱ्याचशा ज्या ऑनलाईन डिलिव्हरी पोर्टल्सवरतीच आपला आहार होत असतो. आणि फास्ट फूडच्या जमान्यामध्ये म्हणजे T20पर्यंत जे आपण आलो आहे टेस्ट मॅचपासून, तर आपलं आयुष्यसुद्धा टेस्ट मॅचपेक्षा T20कडे यायला लागलेलं आहे. आपलं आयुर्मर्यादा ॲक्च्युली कमी व्हायला लागलेली आहे. सो यू हॅव टू लीड अ बॅलन्स्ड लाईफ. एक आहार योग्य घेणं गरजेचं आहे. व्यायाम इज अ इंटेग्रल पार्ट. तुम्ही 24 तासातनं 16 तास काम करताय, तो व्यायाम असू शकत नाही. आणि थर्ड एक महत्त्वाचा फॅक्टर स्ट्रेस आलेला आहे. आपण आपल्या आजी आजोबांचा विचार केला, त्यांना पण कामाचा ताण होता, परंतु तो कामाचा ताण एका ठराविक पुरता होता. आजकाल आपल्या सोशल मीडियामधनं म्हणजे लहान मुलांना, मला एक सांगा की किती लहान मुलं आपण बघितले जे 8 तास 9 तास शांततेत झोपतात किंवा आई वडील त्यांना झोपू देतात. शाळेला जायच्या आधी हा क्लास, शाळेतनं आल्यानंतर हा क्लास, ह्या सर्व गोष्टी करता करता तुम्ही त्यांना ज्या प्रकारच्या एका जागतिक रेसमध्ये टाकतायत, त्यांचं बालपण आपण हिरावून घेतोय असं आपल्याला वाटत नाही का? आणि यामुळे हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागलेले आहेत, डाएट त्यांचा कॉम्प्रोमाइज व्हायला लागलेला आहे. आणि त्याही पुढे जाऊन स्ट्रेस फॅक्टर्समुळे बऱ्याचशा टोबॅको रिलेटेड प्रॉब्लेम्स, अल्कोहोल रिलेटेड प्रॉब्लेम्स हे वाढायला लागलेले. आम्ही नाशिकमध्येच एक स्टडी केली होती. सर्व शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये साधारण आम्ही 30,000 लोकांचे आम्ही इंटरव्ह्यूज घेतले होते. आणि खूप साधा सोपा प्रश्न विचारला होता, आपण तंबाखूजन्य पदार्थांचा किंवा अल्कोहोलचं सेवन करतात का? हो किंवा नाही. आणि करत असाल तर केव्हा सुरू केलं होतं? विल बी सरप्राईज, ज्यांनी हो म्हटलं त्यातले 93% लोक असे होते ज्यांनी 20 वर्षाच्या आधी सुरू केलेलं होतं. फक्त 7% लोक असे होते ज्यांनी 20 वर्ष वयानंतर हे सुरू केलं. म्हणजे थोडक्यात हे सुरू केव्हा होतं? जेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दलचे निगेटिव्ह फॅक्टर्स समजण्या इतकी मानसिकता तयार झालेली नसते. इट ऑल स्टार्ट्स ॲज अ पिअर प्रेशर किंवा स्ट्रेस बस्टर म्हणून आपण सुरू करतो. रात्री झोप लागू नये म्हणून गुटखा खा, किंवा सकाळी लवकर उठायचं आहे, सिगरेट प्या. मित्र चिडवतील की तू लहान आहे, बच्चा आहे, म्हणून त्याला प्रूव्ह करण्यासाठी बिअर प्या. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही आपल्या शरीराचा जो दुरुपयोग करतायत, जो मिसयूज करताय, त्याच्यामुळे एक वेळ होता की कॅन्सर म्हणजे 60 नंतर होणारा आजार असं म्हटलं यायचं. आज 40% कॅन्सर रुग्ण तुम्ही कुठल्याही कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, 40पेक्षा कमी वयाची आहेत. इट इज अ सॅड पार्ट ॲज अ ऑन्कॉलॉजिस्ट की ज्या युवा वर्गामध्ये तुमच्यावरती समाजाच्या जबाबदाऱ्या आहेत, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहे, हा देशाची जबाबदारी आहे, तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत फिरतायत. सो प्रॉबब्ली इट इज अ सॅड पार्ट ऑफ इट. आणि सेकंड एक आहे की प्रत्येक बाळाला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला आपले आईवडील, आपले पालक
दे आर द हिरोज. हो. दे लाईक आणि जर कधी तुमचे वडील किंवा आजोबा काका हेच तुमच्यासमोर गुटखा खात असतील, सिगरेट पित असतील, दारू पित असतील, तर मुलांना वाटतं अरे हे चांगलंच असणार आहे, माझे बाबा ज्या अर्थी करतायत. हम्म. सो हा कुठेतरी एक जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड बदलणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे खूप महत्वाचं आहे, कारण आपण बऱ्याचदा सिगारेट्सबद्दल किंवा तंबाखू सेवनाबद्दल किंवा गुटखा सेवनाबद्दल आणि त्याच्या कॅन्सरच्या कोरिलेशनबद्दल बोलतो. आता तुम्ही अल्कोहोलचा, दारूचा उल्लेख केला. अल्कोहोलचा आणि कॅन्सरचा कितपत जवळचा संबंध आहे? आणि कारण आपण कॅन्सर म्हटलं की प्रायमरीली फक्त सिगारेट आणि तंबाखू याच्याबद्दल बोलतो. पण दारूचा, अल्कोहोलचा, चा कितपत जवळचा संबंध आहे? आहे ना, निश्चितपणे. दारूमुळे सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स, खास करून आपल्या पचनसंस्थेशी संबंधित कॅन्सर्स होण्याचं प्रमाण जास्त आहे. दारूमुळे ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडरचं, लघवीच्या पिशवीचा कॅन्सर, किडनीचे कॅन्सर्स होण्याचं प्रमाण अधिक आहे. आणि हे सगळे प्रूव्हन स्टॅटिस्टिक्स आहे, हे शास्त्र सांगतंय. आणि त्यात जर कधी दारू आणि सिगरेट किंवा तंबाखू हे एकत्रित असेल तर इट इज अ लिथल कॉम्बिनेशन. आता याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिनमध्ये आपण बोलताना सर्व काही आपण शास्त्राच्या आधारे बोलत असतो. एक वेळ होता की आपल्याकडे प्रायमरी इंडियन लिटरेचर तितकं अवेलेबल नव्हतं. वी वर फॉलोअर्स ऑफ द वेस्ट. बरोबर. जे काही अमेरिकेमध्ये उपचाराच्या पद्धती ठरल्या जातात त्या आपण फॉलो करतो, किंवा ते त्यांच्या रिसर्चच्या पद्धती ज्या काही ते आपण फॉलो करतो. आणि याच्यात अनेक वेळेस जाणवलं की आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाही. माझं स्वतःचं एक संशोधन होतं विच आय हॅड पब्लिश्ड इन 2016, आणि ते पब्लिकेशन होतं की तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांबद्दल. इट इज अ ग्लोबल स्टडी जगभरातनं, आणि त्या जगभरात जवळजवळ 550 हॉस्पिटल्समध्येच ती स्टडी केली होती. आणि त्याच्यात पहिला नंबर सगळ्यात जास्त पेशंटचा नाशिकचा HCG मानवता कॅन्सर सेंटरचा नंबर होता. आणि ते स्टडी, तो डेटा प्रेझेंट करण्यासाठी मला US शिकागोला मला इन्व्हाइट करण्यात आलं होतं. आणि तिथं गेल्यानंतर आय वॉज लिटल सरप्राईज्ड की बाकीच्या हॉस्पिटल्सनी, त्यातलं एक ऑस्ट्रेलियाचं एक हॉस्पिटल होतं, एक अमेरिकेतलं हॉस्पिटल होतं, त्यांनी त्यांचा जो डेटा प्रेझेंट केला खूप प्रॉमिसिंग होता की ह्या उपचाराने त्यांच्या पेशंट्सला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता. आणि मला जो एक्सपिरियन्स होता तो काहीसा वेगळा होता. उपचार पद्धती चांगली होती, पण पेशंट्सला तितकाच चांगला रिस्पॉन्स नव्हता मिळाला. आणि आय वॉज ॲक्च्युली म्हणजे ॲनालायझिंग माझ्या टॉकला जायच्या आधी, मग असं काय की माझ्याकडनं किंवा माझ्या टीमकडनं काही चुकलं आहे का? आम्ही पेशंटच्या उपचार पद्धती ठरवण्यामध्ये किंवा त्यांना ते ॲडमिनिस्टर करण्यामध्ये कुठे काही चुकलो आहे का? पण नंतर लक्षात आलं की यांनी टोबॅको रिलेटेड कॅन्सर्स म्हणून ती स्टडी डिझाईन केलेली होती. आज कुठल्याही पाश्चात्य देशांमध्ये टोबॅको म्हटलं की काय येतं? सिगरेट किंवा सिगार. त्यांच्यासाठी टोबॅको कन्झम्पशन फक्त हे 2 प्रोडक्ट्स आहेत. बरोबर. आपल्याकडे तर कॅफेटेरिया अप्रोच आहे. म्हणजे तुम्ही गुटखा घ्या, मिसरी घ्या, तंबाखू घ्या, विथ चुना, विदाऊट चुना, ह्या सर्व गोष्टी असल्या कारणाने स्वाभाविक आहे त्यांचे कॅन्सर्स आणि आपले कॅन्सर्स एकसारखे नाही आहेत. एक वन साईज फिट्स ऑल अप्रोच हे घेऊन चालत नाही कॅन्सरमध्ये. प्रत्येक पेशंटचा कॅन्सर वेगळा असतो. प्रत्येक पेशंटला कॅन्सर होण्यामागची कारणं वेगळी असते. जसं आपण म्हणालात की प्रत्येक तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर नाही होत, न खाणाऱ्याला सुद्धा होतो. सो त्याच्यात काहीतरी फॅक्टर्स आहेत, त्याच्या ब्लडशी रिलेटेड असू शकतात, ज्यामुळे किंवा त्याच्या जेनेटिक एक प्रकारचं म्युटेशन्सशी रिलेटेड, ज्याला स्पोरॅडिक जीन म्युटेशन्स म्हणतो आम्ही. ओके. प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते, त्यामुळे त्या सर्व गोष्टींचा विचार करून उपचार ठरवणं अतिशय महत्त्वाचं असतो. मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि माझ्या कलिग्सला सांगत असतो की कॅन्सरच्या गाठीचा पाठलाग केला ना तर तुम्ही 100% फेल होणार आहात. यू हॅव टू फॉलो द रूट कॉज ऑर द मूळ त्याची बायोलॉजी शोधून काढा आणि मग उपचार करा, तो कॅन्सर आपल्या बरा होईल. आता आपण अल्कोहोलबद्दल बोललो, तंबाखूबद्दल बोललो. आपण सतत ना सोशल मीडियावरती एक तर सगळे जे इन्फ्लुएन्सर्स तयार झालेले आहेत, सगळ्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे काहीतरी शेअर करण्यासारखं आहे. असं सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळत असते की हे खाल्ल्याने कॅन्सर होतो, की काय मध्यंतरी तर हेही ऐकायला आलं होतं की काय आपण दिल्लीची हवा इतकी दूषित आहे की तुम्हाला लंगचा कॅन्सर होणारच आहे. तर वेगवेगळ्या कारणांनी कॅन्सर होतो आहे असं आपल्याला सतत सांगतात. आणि प्रत्येक वेळेस की या गोष्टीमध्ये काय कोकोकोलामध्ये कार्सिनोजेनिक पदार्थ आहेत
आहेत आणि त्याच्यामुळे होतो. तर हे कार्सिनोजेनिक पदार्थ काय असतात आणि ते कशा-कशात असतात? म्हणजे काय गोष्टी टाळल्या पाहिजे? जर आता आपण तंबाखू आणि सिगारेटबद्दल बोलतोय आणि अल्कोहलबद्दल बोलतोय, तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या टाळल्या पाहिजे खाण्यातल्या? अशी बेसिकली कार्सिनोजेन्स थोडक्यात हे सगळे स्टिम्युलंट्स आहेत, अच्छा. जे तुमच्या पेशींना कॅन्सरस पेशींमध्ये रूपांतर होण्यापासून एक प्रकारचे इरिटेट करतात, स्टिम्युलेट करतात. ओके. प्रत्येक पेशीचं आपली एक वयोमर्यादा किंवा त्याचा एक कालखंड ठरलेला असतो. हं. उदाहरण द्यायचं तर आपल्या आतड्यांच्या पेशी, आपल्या संपूर्ण आतड्याच्या पेशीचे लाईफ 24 तास असते. 24 तासामध्ये ती पेशी श्रेड केली जाते आणि नवीन पेशी तयार होते. ओके. काही कारणास्तव मग त्याला आपण हे कार्सिनोजन म्हणूया. त्या पेशी जी 24 तास राहणार होती, ती जर कधी 48 तास राहायला लागली, हं. तर त्या पेशी गोळा होत, होत, होत त्यांची एक गाठ तयार होते. आणि ती जी गाठ तयार होती, तिला आपण कार्सिनोजन किंवा कॅन्सर असं का म्हणतो? कारण ती गाठ शरीरासाठी उपयुक्त नसते, कामही करत नाही आणि आपल्या शरीराचे जे रिसोर्सेस आहे, जे न्यूट्रिशन आहे, जो आहार आहे, ती घेत राहते. म्हणजे 24 तास जगणारी व्यक्ती जर कधी 48 तास ते सेल्स जगतायत, तर ते न्यूट्रिशन घेतात आणि काम पण करत नाही. आता ह्या कार्सिनोजन्स कशात आहे? त्या कार्सिनोजन्स आपले एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्समध्ये पण आहे, की समजा ओके. कधी खूप पोल्युशन असेल तर त्याच्यामुळे पण आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता आहे. आपल्या आहारामधले केमिकल्स आहेत. म्हणजे एक वेळ होता की लिव्हरचं कॅन्सर आपल्या भारतात खूप कॉमन होतं. हं. आणि ते लिव्हरचं कॅन्सर कॉमन असण्यामागचं एक कारण जे होतं, ज्या प्रकारचं धान्य आपलं स्टोअर केलं जायचं. अच्छा. कारण शेतकरी बांधव ज्यावेळेस धान्य समजा मग आपलं गहू असेल, बाजरी असेल, हे जे पीक असतं ते आल्यानंतर ते कंटेनर्समध्ये घरी स्टोअर करायचे. त्याच्यामध्ये एक फंगल इन्फेक्शन लागायचं आणि ते फंगस नंतर तोच अन्न सेवन केल्यानंतर त्याच्यामुळे लिव्हर कॅन्सर्स होतात. ओह! काही बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियामुळे कॅन्सर्स होतात. काही व्हायरसेस आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं तर आज स्टोरेज पद्धती इम्प्रूव्ह झालेल्या आहेत, आपल्या हायजीन पद्धती इम्प्रूव्ह झालेल्या आहेत. हायजीन इम्प्रूव्ह झाल्यामुळे आता लिव्हरचं कॅन्सर त्या अफ्लाटॉक्सिन्समुळे होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. पण हेपॅटायटिस बी व्हायरसमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. हेपॅटायटिस सी व्हायरसमुळे लिव्हर कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. परंतु तो जो कॅन्सरचं प्रमाण आज दिसतंय, 20 वर्षांनी नाही दिसणार. कारण आता सर्व लहान मुलांना हेपॅटायटिस बीची लस दिली जाते. तर त्यांना हेपॅटायटिस बी वॅक्सिनेशनमुळे कॅन्सर होणार नाही. हो. सो कॅन्सर मुळात ह्या आजाराबद्दल इतकी भीती का बरं आहे? ह्या आजाराबद्दल भीती असण्यामागचं कारण असं आहे, इट इज अ मल्टीफॅक्टोरियल. आपण कुठलाच एका कारणामुळे कॅन्सर होतो असं आपण बोट ठेवून सांगू शकत नाही. त्यामुळे हं. उपचार करताना सुद्धा एक व्यक्ती केंद्रित किंवा एक हाती उपचार त्रासदायक का होतो? कारण यू हॅव टू म्हणजे आपण आज पाकिस्तानवरती युद्ध केल्यावरती फक्त आर्मी नाही पाठवली. खालून वरतून पाण्यातनं सगळीकडनं आपल्याला त्याच्यावरती अटॅक करावा लागतो. बरोबर. तसंच कॅन्सरच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि हं. समाजामध्ये जी भीती आहे, ही भीती काहीशी त्या कारणामुळेच आहे. कारण कॅन्सरचं मूळ निश्चित कारण कुणालाच माहिती नाही. हं. आपण आता त्या भीतीवरती आलोय कारण अर्थात मग कॅन्सर ऐकलं की एक जी गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे अरे बापरे आता मृत्यू होणार की काय? म्हणजे आपल्याला सोबत कॅन्सर आणि डेथ हे इतके इक्विव्हॅलंट गोष्टी वाटतात आपल्याला की कॅन्सर झाला म्हणजे आता मृत्यूकडेच चाललोय आणि मग अर्थात वेगवेगळे मिसकन्सेप्शन्स, मिसकॉन्सेप्ट्स त्याबद्दलच्या आपल्या डोक्यात असतात. तर आत्ता जर समजा एक कोणी 18-19 वर्षाचा मुलगा-मुलगी असेल, ज्याला कॅन्सरविषयीची माहिती हवी असेल, तर अशा कुठल्या 3-4 गोष्टी आहेत ज्या त्यांना नक्की माहीत असायला पाहिजे? कारण इतकी जर मिसकॉन्सेप्शन, इतक्या जर गोंधळ, मिथ्स आहेत आपल्या आजूबाजूला, तर काय गोष्टी आपल्याला नक्की कॅन्सरविषयी माहीत असायला पाहिजे? जसं हे कदाचित मृत्यू माझ्यासाठी चं एक मिसकन्सेप्शन होतं की कॅन्सरमुळे मृत्यू होतोच असं नाही. बरोबर. तर हे एक जे मिसकन्सेप्शन होतं, असे आणखीन काय गोष्टी असू शकतील? सो आय थिंक कॅन्सर आणि मृत्यू हे समीकरण बऱ्याचशा अंशी खोटं आहे. आता हे सिद्ध झालेलं आहे. 30-40 वर्षापूर्वी आपण टीबीबद्दल बोलायचो, हो. की टीबी झाला की मृत्यू. आज आपण टीबीबद्दल चर्चा पण करत नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की 20 वर्षानंतर आपण कॅन्सरबद्दल सुद्धा चर्चा नाही करणार. बिकॉज इट विल बिकम अ कॉमन डिझीज. त्यावेळेस हे कोरोनासारखा नवीन कुठला तरी आजार आलेला असेल. अँड दॅट हॅज बीन हिस्ट्री. 1980sमध्ये आपण टीबीबद्दल बोलायचो. 1990sमध्ये आपण HIV-बद्दल बोलायला लागलो. नंतर कॅन्सर आला. मग नंतर आपण कोरोनाबद्दल बोलायला लागलो. सो हिस्टॉरिक त्याच्या आधी 20-30 वर्ष आधी गेलं तर प्लेगबद्दल आपण बोलायचो. सो आपलं सिव्हिलायझेशन ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम नवीन चॅलेंजेस, नवीन आजार येत असतात. हो.
18 वर्षाच्या मुलांच्या बाबतीमध्ये मी निश्चितपणे सांगेल, कारण हा जो एज ग्रुप आहे तो आत्ता एक डिसाइडिंग फॅक्टर झाला आहे आपल्या समाजाचा. म्हणजे 20 वर्षापूर्वी घरातल्या सर्व डिसिजन्स कोण घ्यायचं, तर घरातली सिनियर मंडळी घ्यायची, जे 40 नंतरची किंवा आजी आजोबा घ्यायची. आज 90% आपल्या कुटुंबांमध्ये डिसिजन मेकर्समध्ये यूथ इन्वॉल्ड आहे. तर ह्या यूथसाठी आय वुड डेफिनेटली अपील टू देम. सर्वात महत्त्वाचं, आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. हे जे चलता है ॲटिट्यूड आहे, पर्टिक्युलरली आपल्या स्वतःच्या आरोग्याबद्दल, त्याच्यातनं बाहेर निघा. सी, लाईफ इज गुड, लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल, लाईफ इज देअर टू एन्जॉय. पण त्याच्यासाठी यू हॅव टू रीच दॅट स्टेज जिथे तुम्हाला 60, 70, 80 बघायचं असेल, तर आज कुठेतरी त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. सो स्लीप ॲडिक्वेट पाहिजे, डाएट ॲडिक्वेट पाहिजे, एक्सरसाइज ॲडिक्वेट पाहिजे. हे राहिलं तुमच्या संबंधी. सेकंड पार्ट जो नाही, एक तर शॉर्ट एन्जॉयमेंट, शॉर्ट टर्म एन्जॉयमेंट जे मी म्हणेल त्यांना, की त्याच्यामुळे मग व्यसनं आली. त्या व्यसनांबरोबर फास्ट फूड अट्रॅक्शन आलं. यू विल बी सरप्राईज, मॅकडोनल्ड्स किंवा हे फास्ट फूड चेन्स भारतात खूप जोरात आहेत. अमेरिकेमध्ये इट्स अ डाईंग फील्ड. कारण त्या लोकांना आज लक्षात आलेलं आहे की त्यांचं सर्वात जास्त नुकसान ह्या फास्ट फूड चेन्सनीच केलेलं आहे. आज अमेरिकेमध्ये ओबेसिटी हा 1 नंबरचा आजार आहे. का बरं? कारण मैदायुक्त प्रोडक्ट, भरपूर चीज, भरपूर बटर, भरपूर शुगर कन्झम्पशन. कारण सर्व तुम्ही सॉफ्ट ड्रिंक ज्या घेतायत त्याच्यामध्ये पार टनानी साखर खातायत तुम्ही. हे सगळं तुमच्या शरीरासाठी घातक आहे. सो दिस इज अबाउट यू. सेकंड, आय वुड पुट इट, यू आर ऑल्सो द नेक्स्ट जनरेशन. तर तुमच्यावरती आता ही पण जबाबदारी आलेली आहे की आपल्या आईवडिलांची, आपल्या आजोबांची, आजींची, त्यांच्या प्रकृतीविषयी पण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे ऑल दीज 18-20 युअर पॅरेंट्स आर इन देअर 40s और लेट 40s. आपल्याला असं का वाटत नाही की आपण आपल्या आईला सांगावं, अरे तू 40 वर्षाची झाली, तू तुझा हेल्थ चेकअप का नाही करून घेतला, तू मॅमोग्राफी का करून नाही घेतली, तू तुझं ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन का करत नाही, बाबा जर कधी ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही रेग्युलरली औषधं का घेत नाहीत, किंवा तुम्ही जर काही स्मोकिंग करतायत तर तुम्ही क्विट का करत नाही. हा सुद्धा त्यांच्यासाठी तितकाच महत्त्वाचा फॅक्टर आहे. सो इट इज नॉट ओनली टेकिंग केअर ऑफ युअर हेल्थ, बट आय थिंक यू हॅव टू शोल्डर द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द हेल्थ ऑफ युअर फॅमिली ऑल्सो. ॲब्सोल्युटली. मला वाटतं याच पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन इनिशिएट करण्याचा सुद्धा या पॉडकास्टमधनचा प्रयत्न आहे. आता आपण टीबीचा उल्लेख केला आणि एक पॉईंट होता की ज्यावेळेस टीबीबद्दलची भीती होती आणि मग टीबी काय इंजेक्शनने बरा व्हायला लागला, काही गोळ्या घेतल्या आणि मग आता नोबडी टॉक्स अबाउट इट. तुम्ही म्हटलात की कॅन्सरचंही असं होईल. मला तिथनंच ट्रीटमेंट पार्टकडे यायचं आहे की कॅन्सरची आत्ताची काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि आत्तापर्यंत असं का काही एक औषध नाही आहे. कारण आता इतकी वर्षाचा रिसर्च आहे, जर हा एक 4-5 हजार वर्ष जुना आजार आहे ज्याच्यासोबत आपण इतकी वर्ष डील करतोय, तर त्याच्यासाठीचं एक क्युअर का नाही अजूनपर्यंत, आणि आत्ता काय पद्धतीच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत कॅन्सरसाठीच्या? जसं आपण टीबी आणि कॅन्सरबद्दल बोललो, टीबी का होतो? एका बॅक्टेरियामुळे होतो. त्याच्यामुळे त्याचा उपचार करण्यासाठी त्या एका बॅक्टेरियावरती औषधं आणली की 99% टीबी बरे होऊन जातात. 1% त्याला मी म्हणलं की ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस किंवा MRD मल्टिपल ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस म्हणतो, त्याला थोडीशी अडचण येते, ज्याला वेगळी औषधं द्यावी लागतात. कॅन्सरच्या बाबतीत तसं नाही आहे. हा बॅक्टेरियामुळे पण होतो, व्हायरसमुळे पण होतो, हा अनेक कारणांमुळे होतो ज्याच्याबद्दल काही नाही. तुम्हाला जर कधी एखादा दात असेल जो खूप टोचतोय तिथे वारंवार होतं, त्याच्यामुळे पण कॅन्सर होऊ शकतो. तर ज्या कॅन्सरला एक ठराविक कारण नाही आहे, ऑब्व्हियसली त्याचे उपचार करण्यासाठी थोडेसे चॅलेंजेस येतात. त्याच्यामुळे, कारण एखादं मूळ कारण, इट्स लाईक जसं आपण म्हणतो, इट इज बेटर टू हॅव अ नोन एनिमी दॅन अ अननोन फ्रेंड. कारण आपल्याला त्याच्याबद्दल काय आहे माहिती आहे. त्यामुळे कॅन्सरचा उपचार हा एक हाती असू शकत नाही. यू नीड अ मल्टीडिसिप्लिनरी टीम. त्या मल्टीडिसिप्लिनरी टीममध्ये शस्त्रक्रिया आहे, किमोथेरपी आहे, रेडिएशन थेरपी आहे, हॉर्मोन थेरपी आहे, आता नव्याने विकसित झालेली इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आहे, आणि लेटेस्ट जर कधी म्हणायचं तर कार्टिसेल थेरपीसुद्धा आलेली आहे. ओके. आता हे सर्व जी उपचार पद्धती आहेत, कॅन्सरच्या बाबतीमध्ये एक वेळ होता की कॅन्सर म्हणजे मृत्यू. कॅन्सर म्हणजे मृत्यू, त्याचं महत्त्वाचा एक पार्ट होता की समाजामध्ये असणारी भीती.
कारण पेशंट्स म्हणायचे बाबा त्या शस्त्रक्रियेतनं जायला नको, हो. कारण शस्त्रक्रिया म्हणजे ही खूप वेदनादायक, खूप त्रासदायक, किंवा शस्त्रक्रिया म्हटलं की मला कुठेतरी विद्रुपता येणार, हो. आणि त्या न्यूनगंडतेच्या भीतीने पेशंट सर्जरीला जायचेच नाही. असं किती वेळेस होतं आजही भारतामध्ये की कॅन्सरचं निदान फर्स्ट स्टेजमध्ये होतं. लेस दॅन 7% ऑफ अ पेशंट्स आर डायग्नोस्ड इन फर्स्ट स्टेज. लेस दॅन 7%. कारण कॅन्सर मुळात आपल्याला हिंट्स देत नाही. जसं काल व्हायरल इन्फेक्शन झालंय, आज सर्दी खोकला व्हायला लागला, ताप आला, कॅन्सरच्या बाबतीत तसं नसतं. हो. कॅन्सर आपल्या शरीरात सुरू होऊन लक्षात येईपर्यंतची सामान्य कालावधी अनेक वर्ष असते. अनेक वर्ष. म्हणजे ती स्त्री किंवा तो पुरुष आपल्या शरीरात त्या कॅन्सर पेशी घेऊन फिरत असतं, आपलं दैनंदिन डे टू डे काम करत असतं, ज्याच्याबद्दल त्यांना कल्पना पण नसते की आपल्या शरीरात कॅन्सर वाढतोय. बापरे. ऑब्व्हियसली शरीर हिंट्स देत असतं, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि जेव्हा कॅन्सर डायग्नोज प्रत्येक पेशंटला कळतं की हो मला ही लक्षणे आहेत, या लक्षणांमध्ये कुठेतरी कॅन्सर असण्याची भीती आहे, शक्यता आहे, पण रेअरली असं होतं की ओके आज मला गाठ लागली आणि मी लगेच हॉस्पिटलला गेले, किंवा आज मला थुंकीमध्ये रक्त पडलं मी लगेच हॉस्पिटलला गेले. आपण ते निग्लेक्ट करायचा प्रयत्न करतो, कारण त्याच्यात भीती असते की आता उपचार दीर्घकाळ चालेल, उपचारातनं माझी बरं होण्याची शाश्वती नाही. परंतु हेच जर कधी आपल्यापैकी प्रत्येकाने समजून घेतलं की ह्या लक्षणांकडे आपण वेळीच जर कधी अटेन्शन दिलं, इफ यू रीच आउट टू अ स्पेशलिस्ट, मी परत अंडरलाईन करतो, तर वेळ न वाया घालवता उपचार केला तर डेफिनेटली आपण बरं होऊ शकतो. शस्त्रक्रियेमध्ये मागच्या 20-30 वर्षांमध्ये इतका बदल झाला आहे की नाव रोबोटिक सर्जरीज हॅज कम, मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीज हॅव कम, लॅप्रोस्कोपी किंवा इवन मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीज जे आलेले आहेत, त्याच्यामुळे सर्जरी बऱ्याचशा अंशी सेफ झालेली आहे. अच्छा. 20 इयर्स बॅक कॅन्सर सर्जरी म्हटलं की 2-5% पेशंट सर्जरी किंवा त्याच्यानंतरच्या कॉम्प्लिकेशन्समुळे दगावण्याची भीती होती. आज ते जवळजवळ 99.9% राहिलेलं नाही आहे. आणि आय फील की इवन सेम हॅज हॅपन्ड विथ किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीसुद्धा खूप सुखकर झालेलं आहे. पण आपल्या देशातलं अजून एक अडचण अशी आहे की कॅन्सर म्हटलं की मृत्यू हे समीकरण जितकं एक मिसकन्सेप्शनच्या स्वरूपात आहे, त्याच्यापेक्षा एक मोठं मिसकन्सेप्शन जे आहे की मला कॅन्सर झालं आहे हे मी जर कधी लोकांना सांगितलं तर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ते एक सिम्पथी फॅक्टर येऊन जाते जी कुठल्याच पेशंटला नकोशी असते, आणि त्यामुळे सक्सेस स्टोरीज समोर येत नाही. जे बरे झालेले आहेत, म्हणजे आज आम्ही नाशिकसारख्या ठिकाणी रोज 500 ते 550 कॅन्सर पेशंट्स आपल्या हॉस्पिटलला डेली व्हिजिट करतात. परंतु एखादा पेशंट दगावला तर त्याच्याबद्दल बाऊ होतो. जे 500 बरे होऊन घरी जात आहेत ते समाजापुढे येऊन एक आदर्श म्हणून सांगत नाही की अरे हो मला कॅन्सर होता, मी बरं झालो, इट्स ओके. ते ज्यावेळेस व्हायला लागेल त्यावेळेस कॅन्सरबद्दलची जी मनात भीती आहे ती निश्चितपणे जायला मदत होईल. बापरे, खूप महत्वाचं आहे खरं तर हे. आपण बरेच सेलिब्रिटीजना ऐकतो की ज्यांना कॅन्सर होतं, आणि हल्ली इट हॅज बिकम अ ट्रेंड की प्रत्येक जण त्यांच्या कॅन्सर स्टोरीज शेअर करतो, आणि विच इज ऑल्सो गुड थिंग की इतर आणखीन कॅन्सरमधनं जाणाऱ्या लोकांना त्यातनं प्रेरणा मिळावी, त्यांना एक आधार मिळावा. पण आपण हे बऱ्याच ज्या सेलिब्रिटीजबद्दल ऐकतो, बोलतो, तर ते सगळे बाहेर जाऊन, परदेशात जाऊन ट्रीटमेंट्स घेतात. तर भारतात तितक्या चांगल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल नाही आहेत, तितके चांगले हॉस्पिटल्स नाही आहेत, तितकी चांगली फॅसिलिटी नाही आहे, की काय कारण आहे जे सगळे ज्यांना आपण क्रीम म्हणतो, ती सगळे जे सेलिब्रिटीज आहेत ते परदेशात का जाऊन या ट्रीटमेंट्स घेतात? आय थिंक सर्वात महत्त्वाचा ओंकार की आज परदेशात अशी काहीच ट्रीटमेंट नाही आहे जी भारतात उपलब्ध नाही आहे. अच्छा. म्हणजे नाशिकमध्ये सुद्धा जी गोष्ट अमेरिकेत होती ती नाशिकमध्ये होती, एवढं मी छाती टोकून सांगू शकतो. वाव. परंतु ही सर्व मंडळी तिकडे जातात ना, तो सोशल स्टिग्मा टाळण्यासाठी जातात. कारण आय नो अबाउट अ व्हेरी फेमस पर्सनॅलिटी की ते अमेरिकेत ट्रीटमेंट करायला गेले आणि आय वॉज इन्वॉल्ड विथ हर ट्रीटमेंट सुरूपासून. ते मला डॉक तू जी काही ट्रीटमेंट सांगतोय मला माहिती आहे हीच ट्रीटमेंट तिथे होणार आहे, पण मी ती ट्रीटमेंट नाशिकमध्ये केली ना तर सगळेजण आजूबाजूचे जे आहेत ते रोज येऊन माझ्याकडे बघतील, अरे तू कशी आहे, तुझे केस गेले का, तुला कसं वाटतंय आणि तू किती सिक आहे. तर ती एक सिम्पथी टाळण्यासाठी आम्ही परदेशात जातो. आय रिमेंबर रणबीर कपूरची स्टेटमेंट की व्हॅन ऋषी कपूर वॉज डायग्नोज विथ स्टमक कॅन्सर आणि ते ज्यावेळेस US ला ट्रीटमेंट घेत होते
ही हॅड सेड की तिथे ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही संध्याकाळी कॉफी शॉपमध्ये फिरायला जायचो, सहजपैकी आम्ही राऊंड मारायला जायचो. ते आम्ही मुंबईत कधीच करू शकलो नसतो. म्हणून वी गो देअर टू टेक ट्रीटमेंट बिकॉज वी वॉन्ट टू रिमेन अ कॉमनर ओव्हर देअर. बरोबर. ओव्हरऑल ॲज सोसायटी आपण खूप बाऊ करतो आहे कॅन्सरचा, असं वाटतं का तुम्हाला? निश्चितपणे कॅन्सर हा सर्वसामान्य आजारांपैकी एक आजार आहे, ज्याचा आपण ॲक्सेप्टन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण ॲक्सेप्ट केलं, आपण समजून घेतलं, त्याला आपला एक फ्रेंड म्हणून घ्या, समजून घ्या, तर तो निश्चितपणे तो एक शॉर्ट टर्मसाठी आपल्याबरोबर आलेला आहे. तो काय आपल्याबरोबर आयुष्यभर राहणार नाही आहे. पण त्याला समजून घेऊन त्याला सामोरं गेलं तर निश्चित बरा होऊ शकतो. सर, तुम्ही इतक्या पेशंट्सना ट्रीट केलंय, त्यांच्यासोबत काम केलंय, बरं केलंय, तर इतकी वर्ष कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये काम केल्यानंतर अशी कुठली केस होते का, किंवा असा कुठला एक प्रसंग होता का ज्याच्यामुळे तुमचा स्वतःचा पण कॅन्सरकडे बघण्याचा अप्रोच बदलला, दृष्टिकोन बदलला? 2007 साली माझ्याकडे एक 20-21 वर्षाची आई तिच्या हातात 1 महिन्याच्या बाळाला घेऊन आली होती. आणि त्या बाळाला एक खूप रेअर प्रकारचा ब्लड कॅन्सर झालेला होता आणि APML ह्या प्रकारचा कॅन्सरचं डायग्नोज झालं होतं. आणि ते मुस्लिम कुटुंबाशी संबंधित असल्याकारणाने त्यांनी अनेक ठिकाणी ऑलरेडी ओपिनियन्स घेतलेले होते भारतभरात. आणि सर्वांनी त्यांना सांगितलं होतं की याचे सर्वायवल चान्सेस, वाचण्याची शक्यता 1% पेक्षा कमी आहे. आणि त्या बाळाला रोज 104-105 ताप यायचा. मी कॅन्सर सर्जन आहे, ब्लड कॅन्सरचा उपचार मी करत नाही. पण त्यावेळेस हॉस्पिटल जे सुरू झालं होतं ते आले आणि ते शब्द खूप त्रासदायक होते. ते माझ्याकडे बाळाला घेऊन आले की आम्ही याला घरी मरताना बघू शकत नाही. आम्ही निश्चय केलेला आहे की याला ट्रीटमेंट नाही करायची, कारण सगळ्यांनी सांगितलं याच्यावरती काही उपचार नाही आहे. तर तुम्ही याला हॉस्पिटलमध्ये ठेवून लेट हिम डाय पीसफुली, त्याला वेदनारहित मृत्यू द्यावा, एक प्रकारची अशी विनंती होती. डॉक्टर म्हणून ती त्रासदायक होती मला, पण तरी रिस्पेक्टेड द फिलिंग्स ऑफ द फॅमिली. त्या बाळाला ॲडमिट केलं. 2-3 दिवस ॲडमिट केल्यानंतर जे काही सपोर्टिव्ह, त्याला कंटिन्युअस ताप यायचा, त्याच्यासाठी औषध देत होतो. मग त्याच्या आईने मला विचारलं की सर कुछ कर नहीं सकते क्या? मी सहज आता त्या आईला काय बोलणार, मी म्हटलं कोशिश करने में क्या हर्ज है. आणि त्या कोशिश करने में क्या हर्ज है हा त्या कुटुंबियाने एका वेगळ्या अर्थाने घेतलं. तर तिचे सासरे, वडील, दीर हे लिटरली मला येऊन माझ्याशी भांडायला लागले की आम्ही ज्यावेळेस अनेकांचा सल्ला घेतला आणि सगळ्यांनी सांगितलं आहे की 1% चान्स ऑफ सर्वायवल आहे आणि आम्ही ठरवलं आहे काही नाही करायचं, तर तुम्ही आमच्या मुलीला खोटी आश्वासन आणि खोटी आशा का देताय? मी त्यांना सहज बोलून गेलो, 1% चान्स ऑफ सर्वायवल आहे, पण हा बाळ त्या 1% मध्ये नाही आहे हे कोणी ठरवलं आहे? आणि ते गेले. पुढच्या 2-3 दिवसांनंतर परत आले माझ्याकडे. त्यांना वाटलं होतं की हे बाळ 1-2 दिवसापेक्षा जास्त वाचणार नाही, पण आठवडाभर गेलेला होता. ते म्हणे की सर ठीक आहे, करा प्रयत्न, बघू. तर त्यावेळेस आपले जे हेमॅटॉलॉजिस्ट होते, मी त्यांना म्हणालो काही करायचं का? ते म्हणे किमोथेरपी चालू करून बघू. किमो चालू केली. 2 दिवसानंतर ते बाळ इम्प्रूव्ह व्हायला लागलं. परत दिली. आज तो मुलगा 18 वर्षांचा आहे. वॉव! त्या इब्राहिमनी मला हे शिकवलं की ॲज डॉक्टर मी फक्त सायन्सचा एक विद्यार्थी आहे. कोण किती जगणार आहे हे ठरवण्याचा अधिकार परमेश्वराने मला दिलेला नाही आहे. सो इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, जे सायंटिफिक नॉलेज आहे हे पेशंटसमोर ठेवणे. कारण त्यावेळेस जर कधी मी त्या 1%चा आधार घेऊन त्याला उपचार नसती दिली, तर आज तो आपल्यामध्ये नसता. आणि आय थिंक त्या मातेने मला जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलेलं आहे. तिला ज्यावेळेस दुसरं बाळ झालं, तिने त्याचं नाव राज ठेवलेलं आहे. सो आय थिंक इट हॅज चेंज माय वे, की त्या एका केसने माझा आय डोंट गिव्ह अप सो इझिली. आय फील की देर इज म्हणजे जे काही सायंटिफिक माझ्याकडे आर्मामेंटेरियम आहे, जी काही शस्त्र आहे, शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे. त्याचे आउटकम्स कसे असणार आहेत हे ठरवण्याचा अधिकार मला दिलेला नाही आहे. वाव! बापरे! मग अंगावर काटा येतो हे असं काहीतरी ऐकल्यानंतर. पण
कॅन्सर आणि या सगळ्या बाबतीत ज्यावेळेस डॉक्टरांना भेटतो त्यावेळेस तेव्हा खरं तर पडतं की डॉक्टरांना का देव म्हणतात आणि ते खरं तर किती खरं आहे ते. तर बऱ्याचदा आपण काही सायन्स सिम्पटम्स दुर्लक्षित करतो. तर असे कुठले सायन्स सिम्पटम्स आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जर आपल्याला काळजी वाटली तर योग्य वेळेस स्क्रीन करून आलं पाहिजे आणि जर करायचं असेल तर काय पद्धतीच्या टेस्ट केल्या पाहिजे, नेमकं कोणाकडे जायला पाहिजे, मग काय मला छोटी गाठ वाटतेय तर म्हणून डायरेक्ट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन लगेच गाठीचं परीक्षण करून घ्यायचं का? नेमकं काय पद्धतीनं या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे? आय थिंक 95% कॅन्सर जे होता ना, हे गाठीच्या स्वरूपात आढळणारे कॅन्सर्स आहे. 4 ते 5% कॅन्सर्स त्यांना आम्ही फ्लुइड कॅन्सर्स किंवा ब्लड कॅन्सर असं म्हणतो. हं. सो कॅन्सरच्या लक्षणांमध्ये व्हॉट वी कॉल एज द वॉर्निंग सिग्नल्स ऑफ कॅन्सर. आपल्या शरीरावरती कुठेही गाठ असेल, जी दुखत नसेल आणि हळूहळू वाढत असेल, तर कृपया दुर्लक्ष करू नये. हं. खास करून स्त्रियांमध्ये जर का स्तनामध्ये गाठ लागत असेल तर. समजा तोंडामध्ये एखादी जखम असेल, जी 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहते, ज्याला आपण साधा अल्सर म्हणू शकतो, जिभेवर, गालावर, टाळूवर असेल, तर कृपया दुर्लक्ष करू नये. गिळायला त्रास होत असेल, घसा दुखत असेल किंवा आपल्या आवाजामध्ये बदल झाला असेल, तर ते घशाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. खोकला, जर कधी वारंवार खोकला येतो, जो 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस राहतोय, तर तो कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं. आपल्या आहाराच्या सवयींमध्ये बदल झाला असेल, की अचानक ॲसिडिटीचा त्रास व्हायला लागला जो इतके वर्ष नव्हता हं. आणि 15 दिवसांपेक्षा जास्त जर कधी अपचन राहत असेल, 40शी नंतर खास करून, तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं. शौचाच्या सवयींमध्ये बदल झाले असतील, की अचानक कॉन्स्टिपेशन व्हायला लागलंय किंवा डायरिया व्हायला लागलाय किंवा स्टूल्समध्ये ब्लड पडायला लागले, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये, ते कॅन्सरचं लक्षण आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त एक थेंब रक्त जरी अंगावर गेलं, तर ते कॅन्सरचं एक प्रमुख लक्षण असू शकतं. आणि लघवीमध्ये जर कधी वारंवार जाणं किंवा लघवीमध्ये रक्त पडणं, हे सुद्धा मूत्राशयाच्या कॅन्सरशी संबंधित लक्षणे आहेत. हाडांच्या कॅन्सरमध्ये जर कधी एखादा पार्ट खूप दुखतोय, जो 8-15 दिवसांपेक्षा किंवा इझिली फ्रॅक्चर होण्याची जी टेंडन्सी आहे, ते हाडाच्या कॅन्सरचे एक लक्षण आहे. आणि ब्लड कॅन्सर्समध्ये वारंवार वीकनेस येणं, रक्त कमी होणं, ताप येणं, कावीळ होणं, ही सगळी त्या कॅन्सरची लक्षणं आहे. हं. तर आपल्याला एक लक्षात आलं असेल, की ही इथली मेजॉरिटी लक्षणं जी आहे, ही सर्वसामान्यांना ही खूप कॉमन आहेत. खूप कॉमन आहे. खूप खूप कॉमन आहे. ते कॉमन आहे. ऐकतानाच मला भीती वाटत होती, की अरे बापरे! हे इतकं कॉमन आहे. त्याचा अर्थ असा नाही, की तोंडात झालेला प्रत्येक अल्सर कॅन्सरचा आहे का? नाही. स्त्रियांच्या स्तनामध्ये आढळणारी प्रत्येक गाठ कॅन्सरची आहे का? नाही. परंतु ही सर्व कॉमन सिम्प्टम्स जरी असली, तर ह्या लक्षणांकडे एक कुठेतरी एक कॉशनच्या स्वरूपात बघणं पाहिजे. हं. तर कॉशन असं आहे, की हे सिम्प्टम्स 15 दिवसांपेक्षा जास्त वेळ राहत असले, तर प्लीज त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. वैद्यकीय सल्ला घ्या. सेल्फ मेडिकेशन करू नका. हं. आणि कॅन्सरची लक्षणं ही प्रायमरी स्टेजमध्ये युजुअली नसतात. त्यामुळे आम्ही सांगतो, की स्क्रीनिंग म्हणजे काय? स्क्रीनिंगचा अर्थ असा आहे, की तुम्हाला काहीही त्रास होत नाहीये, यू आर ॲब्सोल्युटली फाईन. तेव्हा जाऊन टेस्ट करून घ्या. सो 40 वर्ष वयानंतर दीड वर्षातनं एकदा काही सिंपल स्क्रीनिंग टेस्ट आहेत. अगदी सोप्या टेस्ट आहेत. ह्या टेस्ट करून घेतल्या तर आपल्या शरीरामध्ये झालेले जे बदल होत आहेत, जे आपल्याला कळत नाही आहे, त्याकडे आपण निश्चितपणे एक अटेन्शन देऊ शकतो. म्हणजे ब्लड प्रेशर 200 झाल्यानंतर निदान करण्यामध्ये काही लॉजिक नाही आहे. हो. 120चं 140 झालं, त्यावेळेस आपण जर कधी काळजी घेतली, तर पुढचे बरेचसे प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो. बरोबर. सर आता आपण स्क्रीनिंगबद्दल म्हटलो, तर स्क्रीनिंगमध्ये कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत आणि काय ते आपल्याला डायरेक्ट जाऊन करता येतात, की डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागतं? काय पद्धतीनं करता येतात या टेस्ट? स्क्रीनिंगमध्ये काही सिंपल बेसिक टेस्ट जे आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही CBC किंवा ब्लड टेस्ट म्हणतो, शुगर म्हणतो, युरिनची टेस्ट करा, फुफ्फुसांचे एक्स-रे, पोटाची सोनोग्राफी. पुरुषांमध्ये एक PSA नावाची एक रक्ताची तपासणी असते, जी नॉर्मली आम्ही रेकमेंड करतो 50शी नंतरच्या पुरुषांसाठी, जे प्रोस्टेट कॅन्सरसाठी असते. आणि स्त्रियांमध्ये ॲडिशनल 2 टेस्ट जे असतात, त्याच्यामध्ये स्तनांची मॅमोग्राफी आणि गर्भाशय पिशवीच्या मुखाचा पॅप स्मिअर नावाची टेस्ट म्हणतो. हं. या सर्व टेस्ट अतिशय सोप्या, म्हणजे लिटरली तासाभरात होणाऱ्या टेस्ट आहे आणि सरासरी ह्या सर्व टेस्टचा खर्च ₹2000 जास्त लागत नाही. आणि ह्या टेस्ट तुम्हाला 1-2 वर्षातनं एकदा करायच्या आहेत. हं. ह्या टेस्ट इट इज ऑलवेज प्रेफरेबल टू गो टू अ कॅन्सर हॉस्पिटल रिलेटेड फॅसिलिटी.
कारण तिथे ह्या टेस्ट नियमितपणे रेग्युलरली केले जातात. तर स्वाभाविक आहे त्यांचं जे काही क्वालिटी स्टँडर्ड्स किंवा त्यांचे जे रिझल्ट्स आहेत हे मोर स्पेसिफिक असतात. म्हणजे एखादी लॅब जी महिन्यातनं 1-2 टेस्ट करते आणि एखादी लॅब जिथे रोजच 10 होत आहेत, त्यांच्या रिझल्ट्समध्ये निश्चितपणे फरक असणार आहे. ओके. आता आपण मगाशी ट्रीटमेंटबद्दल बोलताना त्यातल्या त्यात जे लोकांना कॉमन माहिती आहे ते किमोथेरपी आणि रेडिएशन. तर आता हेही लोकांना हळूहळू कळत चाललंय की कसं किमोथेरपी ने फक्त प्रत्येक वेळेस केस गळतील, बाकी विद्रुपता येईल असं नाही, त्याच्यासाठीची पण औषधं आहेत. पण आता बाकी त्याच्या पलीकडे पण तुम्ही इम्युनोग्राफी, इम्युनोथेरपी आणि अशा आणखी बाकी थेरपीजबद्दल सांगितलं. तर त्या नेमक्या काय ट्रीटमेंट टाइप्स आहेत आणि काय घडून येतं नेमकं त्यातनं? आता इम्युनोथेरपी ही निश्चितपणे नवीन नाही आहे. इम्युनोथेरपी जवळजवळ 15-20 वर्षांपासून आलेली आहे. ओके. तसं टार्गेटेड थेरपी पण आहे. म्हणजे थोडक्यात आपण त्या कॅन्सर पेशींच्या ठराविक रिसेप्टर्स कुठल्या पेशी म्हणजे आता स्तनाचा कॅन्सर म्हटलं तर स्तनाच्या कॅन्सरमध्ये एक HER2 नावाचा प्रोटीन भारतात साधारण 20 ते 25% पेशंट्सच्या सेल्सवरती असतो. अच्छा. ज्यांच्या सेल्सवरती HER2 नावाचा प्रोटीन आहे त्यांना ट्रास्टुझुमॅब आणि पर्टुझुमॅब नावाची औषध दिले तर खूप छान रिस्पॉन्स येतो. म्हणजे किमोथेरपी ही मास्टर की आहे आणि इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी ही स्पेसिफिक त्याच कुलपाची चावी आहे. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं आहे. आता इम्युनोथेरपी जसा शब्द आपण म्हणतो की ती आपल्या शरीराच्या इम्युन रिस्पॉन्स ज्या लिम्फोसाइट्स आहे त्याला स्टिम्युलेट करते. त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स निश्चितपणे कमी होतात आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्तीचाच उपयोग आपण कॅन्सर विरुद्ध करू शकतो. आणि आता इम्युनोथेरपीचा वापर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे, खास करून ज्या पेशंट्समध्ये. पण ही प्रत्येक पेशंटला इम्युनोथेरपी वापरता येते का? नाही. त्या पेशंटच्या सेल्सवरती PD-L1 नावाचे रिसेप्टर पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. तो रिसेप्टर ज्यांच्यात PD-L1 पॉझिटिव्ह आहे त्यांना इम्युनोथेरपीचा खूप छान रिस्पॉन्स होतो. आपण रिसेंटली एक फेमस बॉलिवूड स्टारबद्दल एक लास्ट स्टेजमध्ये कॅन्सर झाला आणि पेशंट तो स्टार एकदम बरा झालेला आहे आणि पूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थित करतो आणि आता नवीन पिक्चर साईन करत आहे. काय झालं? लंग कॅन्सर जरी होता तर PD-L1 स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह होतं. केमोथेरपीची पण गरज नाही पडली, फक्त इम्युनोथेरपीने पूर्णपणे बरं झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व उपचार पद्धती आता अवेलेबल आहे. आणि त्याही पुढे आता एक कार्टी सेल थेरपी नावाची ट्रीटमेंट आलेली आहे किंवा वी कॉल इट कार्टी सेल ऑर टिल्स बेस्ड ट्युमर इन्फिल्ट्रेटिंग लिम्फोसाइट बेस्ड थेरपी. अच्छा. म्हणजे मी अगदी साध्या सोप्या भाषेत म्हणू तर कार्टी सेल किंवा टिल बेस्ड थेरपी हे मेडिसिन आणि इंजिनिअरिंगचं लग्न झालेलं आहे. म्हणजे ह्या उपचारामध्ये पेशंटच्या शरीरातल्या लिम्फोसाइट्स त्या टी लिम्फोसाइट्स बाहेर काढले जातात, आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असतात आणि त्या लिम्फोसाइट्स लॅबमध्ये त्या पेशंटच्या कॅन्सरवरच्या सेल्सवरती जे रिसेप्टर्स पॉझिटिव्ह आहे ठराविक त्या रिसेप्टर्सनी त्या टॅग केले जातात आणि आपण चांगल्या पेशी बाहेर काढतो, त्याची एक आर्मी तयार करतोय लॅबमध्ये आणि तेच इंजेक्शन पेशंटला परत देऊन टाकतोय. सो इट इज अ स्पेसिफिक ट्रीटमेंट आणि ही ट्रीटमेंट जेव्हा 4-5 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये लॉन्च झाली, देर आर बीन ऑलमोस्ट 5,000 पेशंट्सनी जगभरामध्ये उपचार घेतलेले आहेत कार्टी सेल थेरपी. भारतामध्ये 100 पेशंटसुद्धा अजून झालेले नाही आहेत. वी हॅव जस्ट इट इज अ न्यू फील्ड फॉर अस. ओके. सिंगल ट्रीटमेंट अँड कम्प्लीट क्युअर अशा स्वरूपाचं सुद्धा सायन्स इज टेकिंग द नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड. बापरे. म्हणजे जसा कॅन्सरचं प्रमाण वाढते तसं वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सही आहेत ज्या कमी वेळात तो कॅन्सरही बरं करू शकतात. निश्चितपणे. बापरे. आय ऑलवेज से की व्हॉट सीम्स लाईक अ मिरेकल टुडे कुड बी अ रियालिटी टुमॉरो. फक्त उद्याचा दिवस बघण्यासाठी आणि आज जगभरामध्ये कॅन्सरवरती इतके संशोधनं चालू आहेत की म्हणजे अतिशोक्ती नसेल पण भारतामध्ये आपण जितका कॅन्सरच्या उपचारावरती वर्षभर खर्च करतो इतका अमेरिका फक्त रिसर्चवरती खर्च करते कॅन्सरच्या उपचाराच्या. बापरे. अर्थात. आता आपण ट्रीटमेंट्सबद्दल बोलत होतो, तर ट्रीटमेंट्स म्हणजे आता अर्थात आपण मॉडर्न मेडिसिनबद्दल या सगळ्याबद्दल बोलतो आहे. पण बऱ्याचदा पेशंट्स मॉडर्न मेडिसिन सोडून सुद्धा म्हणजे ॲलोपॅथी सोडून सुद्धा होमिओपॅथीकडे जातात, आयुर्वेदकडे जातात, इतर वेगवेगळ्या पद्धती. कारण कॅन्सर म्हणजे भीती वाटते ना लोकांना असं वाटतं की मला लवकरात लवकर हा कॅन्सर बरा करायचा आहे किंवा ते नाही झालं तर मी डायरेक्ट मृत्यूशी भेट होणार आहे माझी आणि मला काही पुढे दिसणार नाही. त्याच्यामुळे लोक डेस्परेट खूप असतात ज्यावेळेस कॅन्सर झाला त्यावेळेस कळतो आणि त्यावेळेस खूप वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स लोक सांगतात. आपण अर्थात मॉडर्न मेडिसिनच्या ट्रीटमेंट्सबद्दल बोलतो, पण आयुर्वेद सजेस्ट
करतं, होमिओपॅथी सजेस्ट करतं, तर त्यावेळेस या ट्रीटमेंट्सकडे काय अर्थाने पाहिलं पाहिजे? ते खरंच इफेक्टिव्ह आहेत? काय पद्धतीनं ते वर्क करतात, की आपण मॉडर्न मेडिसिनवरच रिलायबल राहिलं पाहिजे? सी आयुर्वेदा झालं, होमिओपॅथी झालं, युनानी आहे. ह्या सर्व सायन्स आहे आणि आय कम्प्लिटली ड्यूली रिस्पेक्ट दोज पर्टिक्युलर सायन्सेस. परंतु प्रत्येक सायन्सनी आपल्या लिमिटेशन्स समजून घेणं गरजेचं आहे. समजा की फॉर एक्झाम्पल मॉडर्न मेडिसिनमध्ये सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन याचे फायदे जसे आम्हाला माहिती आहे, तसे याचे साईड इफेक्ट्ससुद्धा आम्हाला माहिती आहेत. याचे कॉम्प्लिकेशन्ससुद्धा प्रत्येकाला माहिती आहे. हो. म्हणजे आय ऑल्वेज से की व्हॉट टू डू ह्याच्यापेक्षा व्हॉट नॉट टू डू हे शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपण काय करू नये हे जर कधी कळालं तर मग आपण खूप चांगल्यारीत्या काम करू शकतो. सो राहिला प्रश्न आयुर्वेदाबद्दल, तर आयुर्वेदा, होमिओपॅथी, मी फक्त त्यांच्याशी त्या सायन्सेसची असं लांबून जुडले गेलेलो नाही आहे. म्हणजे मी आयुर्वेदा आणि मॉडर्न मेडिसिनमध्ये एक सायंटिफिक रिसर्चमध्ये सुद्धा सहभागी झालेलो आहे. ओ. की आपण कुठल्याही सायन्सला आपल्याला कळत नाही म्हणून त्याच्याबद्दल तिरस्कार करणे किंवा त्याला नाव ठेवणे हे दिस इज नॉट मॉडर्न मेडिसिन. त्याच्यामुळे त्याचा आपण मॉडर्न मेडिसिनबरोबर एकत्रित उपयोग करून कशा स्वरूपात फायदा करून घेऊ शकतो. आय वुड सेड की आयुर्वेदा तुम्ही जर कधी आयुर्वेदिक मसाजेस घेऊन, पंचकर्म घेऊन तुमचे नॉर्मल जे सर्जरी, किमोथेरपी रिलेटेड साईड इफेक्ट्स हे कमी करण्यासाठी मदत करू शकलात तर निश्चितपणे केले पाहिजे. किंवा योगा, प्राणायाम, इट इज मेडिटेशन, इट इज व्हेरी गुड. परंतु तो एक उपचार पद्धती म्हणून याच्याबरोबर वापर करणे आज तरी मी सांगेल की योग्य नाही आहे. कारण तसा डेटा कुठेच अवेलेबल नाही आहे. आज डॉक्टर नगरकर जर कधी सर्जरी करतायत किंवा डॉक्टर नगरकरांची टीम जर कधी किमोथेरपी सुचवते, ही आमची ट्रीटमेंट नाही करत आहोत. ही ती ट्रीटमेंट आहे जी जगाच्या पाठीवरती सगळीकडे फॉलो केली जाते. म्हणजे ऑल द प्रोटोकॉल्स विच आर देअर, नाशिकमध्ये ट्रीटमेंट, पुण्यामध्ये ट्रीटमेंट घ्या, अमेरिकेत घ्या, इंग्लंडमध्ये घ्या, ही सर्व ट्रीटमेंट एकसारखी असते जी जागतिक निकषांवरती ठरलेली असते. अनफॉर्च्युनेटली होमिओपॅथी, आयुर्वेदा बेस्ड ट्रीटमेंट हे पर्सनल एक्सपिरियन्सेसवरती ठरलेली असते. त्याच्यामुळे थोडेसे लिमिटेशन्स आहे आणि आपला अनेक पेशंट्स किंवा त्यांच्या फॅमिलीज थोडेसे अट्रॅक्ट का होतात? कारण त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत. प्रत्येकाला असं म्हणजे आपण जर कधी कोणाला सांगितलं अरे बाबा तुला डोकं दुखतं एक इंजेक्शन घे, तर त्या इंजेक्शनमध्ये ते टोचणार आहे ह्या भीतीने आपण ते टाळतो आणि आपण दुसरे काहीतरी प्रयत्न करतो जे कमी वेदनाशामक आहे किंवा वेदनादायक आहे. परंतु अल्टिमेटली लॉंग टर्म बेनिफिट पाहिजे असेल किंवा इमिडिएट बेनिफिट पाहिजे असेल तर मॉडर्न मेडिसिनवरतीच विश्वास ठेवलेला कधी पण चांगला. आणि जर कधी हा प्रत्येकाने आपण जर कधी विचार केला आणि ॲक्सेप्ट केलं तर आपल्या कॅन्सरच्या उपचाराचे रिझल्ट्स निश्चितपणे खूप चांगले होतील. कारण अर्ली डायग्नोसिस होईल, महत्त्वाचा वेळ वाया नाही जाणार, पेशंट्स लवकर हॉस्पिटलला येतील आणि कमीत कमी उपचारामध्ये पूर्ण बरे होतील. आता आपण सर बोलताना तुम्ही वेळ वाया नाही जाणार असं म्हटलं, तर कॅन्सरच्या टाईमलाईनमध्ये एकतर आपल्याला स्टेजेस आपण कायम ऐकतो की नाही पहिल्या दुसऱ्या स्टेजचा आहे म्हणजे लवकर बरा होईल, थर्ड फोर्थ स्टेजला आहे म्हणजे भीती वाटायला लागते. तर आपण कायम वेळ वाया घालवू नये असे कायम डॉक्टर्स म्हणतात. तर तो वेळ म्हणजे नेमका पेशंटच्या बाबतीत काय असतो आणि ज्यावेळेस कॅन्सर कुठल्याही स्टेजला डायग्नोज होतोय त्यावेळेस काय त्यावेळेसची तातडीची पावलं घेणं गरजेची? कारण हेही मी माझ्याही ओळखीतल्या काही लोकांमध्ये पाहिलंय की अगदी पहिल्या दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर होता जो काय किरकोळ आहे, मग आपण काहीतरी वेगळ्या ट्रीटमेंट्स घेऊ आणि मग तो फार आजार मोठा झाला आणि मग मॉडर्न मेडिसिनकडे आले आणि जोपर्यंत त्यांना काही फार करता नाही आलं त्याचं. तर वेळ ज्यावेळेस आपण म्हणतो की ती वेळ इतकी क्रिटिकल आहे त्यावेळेस ती काय म्हणते कॅन्सरच्या बाबतीत आणि काय काळजी घेतली पाहिजे तातडीची त्यावेळेस? आय थिंक वेळ सर्वात महत्त्वाचा वेळ ना हा मानसिक वेळ आहे. स्वीकार करा. प्रत्येक पेशंटला मी सांगेल की स्वीकार करा की हा कॅन्सर असू शकतो. नसला तर आनंदच आहे. आपण ते स्वीकार करत नाही म्हणून बऱ्याच वेळेस तो वेळ वाया जातो आणि त्यात थोडंसं आपल्या सामाजिक परिस्थितीसुद्धा जबाबदार आहे. भारत कदाचित जगातला एकमेव देश असेल जिथे कॅन्सर पेशंटच्या उपचार नातेवाईक ठरवतात. मी इंग्लंडमध्ये पण काम केलेलं आहे.
सगळ्या जगभरामध्ये कॅन्सर पेशंटवरती काय उपचार केले गेले पाहिजे हा डिसिजन पेशंट स्वतः घेत असतो. आणि नातेवाईकांना कळवायचं की नाही हे पेशंटची अनुमती असल्याशिवाय डॉक्टर नातेवाईकांना सांगू शकत नाही. आपल्याकडे आजही नातेवाईक ठरवतात की आमच्या पेशंटला कॅन्सर आहे का नाही, प्लीज सांगू नका, कारण ते घाबरून जातील. आणि त्यामुळे कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर नर्सिंग होम्समध्ये उपचार करतात. का बरं? तर पेशंटला कळू द्यायचं नाही की त्याला कॅन्सर होता म्हणून. आणि आपण अंधारात ठेवून पेशंटचं जास्त नुकसान करतो. सो अनेक वेळेस हे जे अन्य मेडिसिन्स, आय विल नॉट से ओनली होमिओपॅथी, आयुर्वेदा, इवन मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा पेशंटला किमोथेरपी आवश्यक आहे ऑपरेशनच्या आधी, पण सर्जरी केली जाते का? तर पेशंटला सांगायचं नाही आहे. त्याला किमोथेरपी चालू केली तर त्याला कळेल कॅन्सर आहे. पेशंटला जर कधी आपण अंधारातच ठेवलं तर ते आपण डोळ्यावर पट्टी बांधून लढ म्हणण्यासारखं आहे. यश कसं येणार आहे तुम्हाला? आणि शास्त्रोक्तरित्या हे सिद्ध झालेलं आहे की ज्या पेशंट्सचा उपचार कॅन्सर हॉस्पिटलमध्ये होतो त्यांचे रिझल्ट्स, त्यांची वाचण्याची शक्यता 10 ते 15% जास्त असते, अनलाईक दोज पेशंट ज्यांचा कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर उपचार केला जातो. कारण एक इकोसिस्टम इन्व्हॉल्ड असते. त्यात फक्त सर्जन किंवा किमोथेरपी तज्ज्ञ किंवा रेडिएशन तज्ज्ञच नव्हे, तर त्याच्यामध्ये ऑन्को नर्सिंग स्टाफ असतो, आजूबाजूचे पेशंट्स असतात, एक सायकोलॉजिस्ट इन्व्हॉल्ड असतात. ह्या सगळ्यांमुळे आपल्याला लढण्याची एक जिद्द निर्माण होते आणि आपल्याला माहिती आहे की हो बा मला ह्या प्रवासातनं जायचं आहे आणि ह्या प्रवासातनं जर कधी मला जायचं असेल तर आय हॅव टू पास दिस फ्यू हर्डल्स. सो एकदा डायग्नोसिस झालं की प्लीज ॲक्सेप्ट करा. बरं, आजच्या नवीन युगामध्ये तुम्हाला कॅन्सर झाला म्हणजे काय तुम्हाला जॉब सोडायचा नाही आहे किंवा तुम्हाला घरी बसायचं नाही आहे. तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल, आज रोबोटिक सर्जरी 2 दिवसात तुम्ही घरी जाऊन ऑफिसला जाऊ शकतात. किमोथेरपी तुम्ही सॅटर्डेला घ्या, संडेला रेस्ट घ्या, मंडेला ऑफिसला जाऊ शकतात. त्याच्यामुळे ठरवलं रेडिएशन, आमच्या अनेक पेशंट्स आहे, वी आर प्रॉबब्ली वन ऑफ दोज फ्यू हॉस्पिटल्स जिथे आमच्याकडे 3 रेडिएशन मशीन्स आहेत जे सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत चालू असतात. अनेक पेशंट्स, लहान मुलं ज्यांना रेडिएशन चालू आहे, आम्ही त्यांना सांगतो, पालकांना सांगतो बाळाला शाळेत जाऊ द्या, शाळा संपल्यानंतर रेडिएशनला घेऊन या. सो तुम्ही तुमच्या नॉर्मल्सीमध्ये जेव्हा राहतात तेव्हा आजारावरती खूप व्यवस्थित नियंत्रण मिळवता येतं. अनेक पेशंट्स, म्हणजे मी एक मजेदार किस्सा आहे सांगू इच्छितो. नाशिकची एक म्हणजे ही इज मॅनेजर ऑफ अ नॅशनलाइज्ड बँक आणि माझे वडिलांचे मित्रसुद्धा, तर त्यांना ते आले होते माझ्याकडे, थोडंसं इंटेस्टायनल सिम्पटम्स होते आणि ही वॉज डायग्नोज टू हॅव व्हेरी अर्ली स्टेज इंटेस्टायनल कॅन्सर आणि व्हेरी वेल ऑफ फॅमिली, मुलं कॅनडामध्ये, मुलगी US मध्ये. आणि त्यांना म्हटलं आता टेस्ट वगैरे केले, आपण ऑपरेशन करून तेवढा पार्ट काढून घेऊया. सो ठीक आहे म्हणे, मी उद्याच येऊन ॲडमिट होतो वगैरे. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, ते काही आले नाही. त्याच्या मनात भीती होती. मग नंतर आले फायनली, आणि फायनली आल्यानंतर मग कसं तरी कन्व्हिन्स करून ऑपरेट केलं. ऑपरेट केल्यानंतर 4 दिवसानंतर घरी गेले आणि फायनल रिपोर्ट पण आला की त्यांना T2N0 या स्टेजचा कॅन्सर होता. म्हणजे अगदी अर्ली स्टेजचा. त्यांना किमोथेरपीची गरज नाही, रेडिएशनची गरज नाही. त्यांना म्हटलं फक्त रेग्युलर फॉलोअपला या. महिन्या 2 महिन्यानंतर ते मुलं परत आली, म्हणजे बाबा एकदम डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. म्हटलं डिप्रेशनमध्ये गेलेले काय कारण? एकदम अर्ली स्टेज कॅन्सर आहे. नाही म्हणे ते बोलत नाही, खात नाही, घेऊन या म्हटलं त्यांना. आणि आल्यानंतर त्यांच्याशी बोलता बोलता म्हटलं काय अडचण काय? तर मला माहिती आहे मी वाचणार नाही डॉक्टर, खोटं बोलू नका. म्हटलं अहो काका, तुमचा कॅन्सर एवढ्या प्रायमरी स्टेजमध्ये, तुम्हाला पुढची काहीच ट्रीटमेंटची गरज नाही आहे, असं का वाटतं तुम्हाला की तुम्ही वाचणार नाही आहेत तुम्ही? ते म्हणे मी वाचणार नाही, मला पूर्ण गॅरंटी आहे. म्हटलं तरी काहीतरी कारण असेल, मला असं सांगा. बरं तुम्ही सुशिक्षित आहात, सगळे रिपोर्ट तुमच्यासमोर आहे. म्हणे माझ्या बायकोनी माझ्याशी भांडण सोडून दिलेलं आहे. तर म्हटलं बायकोनी तुमच्याशी भांडणं सोडलं आहे याचा तुमच्या बरं न होण्याशी काय संबंध आहे? तर म्हणे ती इतकी चांगली वागायला लागली माझ्याशी अशी की मागच्या 30 वर्ष झाली आमच्या लग्नाला, आमचा एकही दिवस असा नव्हता ज्या दिवशी आमची भांडणं झालेली नाही आहे. पण आता आमचे ह्या महिन्याभरामध्ये पूर्ण भांडणं बंद झाले. मला असं वाटतंय की कदाचित मी वाचणार नाही आहे म्हणून तिचा माझ्याबद्दलचा स्वभाव बदलला आहे. मी शांतपणे थोड्या वेळ हसलो आणि मग नंतर प्रिस्क्रिप्शन देताना त्या काकूंकडे बघितलं. म्हटलं काकू ह्या गोळ्या द्या आणि रोज तुमच्या भांडणाचा डोस चालू ठेवा, ते कदाचित लवकर बरे होतील. सो प्रॉबब्ली आय थिंक द फॅक्ट इज आपण पेशंटला वेगळं का वागवतोय?
इज अ नॉर्मल पर्सन. ट्युमर झाला, ऑपरेट केलं, काढलं, किमो झालं, संपलं. तर त्यांना तुम्ही वेगळेपणाने वागवू नका. ही हॅज टू लिव्ह अ नॉर्मल लाईफ. पेशंटला काय नको असतं, त्याला सिम्पती नको आहे. हां, खूप पाहिजे ना, हात धरा, डोळ्यात बघा आणि हा विश्वास द्या की ह्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तेवढं द्या, सगळे पेशंट बाहेर पडतील. खूप 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 महत्वाचा आहे हा मुद्दा. आता आपण सिम्पथी आणि या सगळ्याबद्दल पण बोलतोय. तर फॅमिलीचा आणि या सगळ्याचा सपोर्ट या सगळ्या काळात किती महत्वाचा असतो? कारण अल्टिमेटली ज्यावेळेस कुणालाही कळतं की काय कॅन्सर आहे, तर अर्थात शॅटर व्हायला होतं. म्हणजे भीती वाटते. कारण त्या पद्धतीचं वातावरणच आपल्याकडे कल्चरली तयार झालेलं आहे. तर या सगळ्यामध्ये फॅमिलीचा, त्यांच्या जवळच्या लोकांच्या, मित्रमंडळींचा सपोर्ट किती महत्वाचा असतो या ट्रीटमेंट सोबत? खूप महत्त्वाचं आहे. आय थिंक जितका रोल डॉक्टरचा आहे, तितका केअर गिव्हर्सचा पण तितकाच महत्त्वाचा रोल आहे. आणि त्या केअर गिव्हर्सला आम्ही दरवेळेस सांगतो, की बी अ लाइक आपण एक फोर्स विथ द पेशंट. कारण जितका आजार पेशंटला झालेला असतो, तितकाच नातेवाईकांना पण कॅन्सर झालेला असतो. पण उपचार फक्त पेशंटचा चालू असतो. नातेवाईकांचा आम्ही उपचार करत नाही. नातेवाईकांची पण एक मानसिक परिस्थिती खूप वेगळी असते. सो तिथे पेशंटचं चिडचिडेपण वाढणं, ते सुद्धा नातेवाईकांना टॉलरेट करावं लागतं. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला पेशंटच्या ह्या प्रवासामध्ये त्यांचा एक सहयोगी म्हणून आपल्याला काम करायचं आहे. आणि इट इज ऑल्वेज गुड टू आस्क क्वेश्चन्स. इट इज ऑल्वेज गुड टू टेक अ सेकंड ओपिनियन. म्हणजे मी एक फार स्ट्रॉंग प्रपोनंट आहे, की आज आपण एखाद्या हॉटेलला जेवायला जायचं तरी 4 जणांना विचारतो, अरे बाबा तिथलं जेवण कसं आहे, काय चांगलं आहे. पिक्चरला बघायच्या आधी 10 वेळेस आपण विचारतो तो कसा आहे, त्याचे रिव्ह्यूज कसे आहे. मग आपली उपचार पद्धती ठरवताना आपण हा विचार का करत नाही, की मला जो उपचार चालू आहे तो सगळ्यात चांगला आहे का? अनेक पेशंट्स मला येऊन विचारतात, सर तुम्हाला वाईट वाटेल का आम्ही सेकंड ओपिनियन घेतलं तर? मी उलटा आहे, मी म्हणतो की नाही, प्लीज घ्या. कारण आयुष्य हे इट इज नॉट अ सिनॅरिओ जिथे आपल्याला नंतर पश्चाताप होईल की आपण हे स्टेप घेण्यात चुकलो का. ओके, सो इट इज ऑलवेज बेटर. आणि ॲज फॅमिली ऑर ॲज केअर गिव्हर्स अनदर पार्टी बी सपोर्ट द पेशंट. ॲज अगेन आय एम रिपीटिंग, सिम्पती नको आहे. त्यांना त्यांचं नॉर्मल आयुष्य जगू द्या. त्यांना त्यांचा जो काही व्यायाम करायचा आहे, ऑफिसला जायचं आहे, काम करायचं आहे. मुलांना अनेक वेळेस वाटतं की नाही, बाबांना आता कॅन्सर झाला आहे, तर त्यांनी जॉब सोडून द्या, घरी बसा. अरे ते जॉब सोडून घरी बसले तर लवकर आजारी पडतील. किंवा आई जर कधी कुठे जॉब करत असतील आणि तिला आपण घरी बसवलं तर ती लवकर आजारी पडेल. आणि खास करून ज्या होममेकर्स असतात, म्हणजे आपल्या समाजामध्ये अनेक वेळेस असं वाटतं की आई काय करते तर घरी आहे म्हणजे ती काही काम करत नाही. उलटं आहे. आय थिंक होममेकर्सची जबाबदारी जास्त आहे. ते बाहेर ऑफिसला काम करणाऱ्यांपेक्षा जास्त काम करतात. सो बी देअर सपोर्ट सिस्टीम. काही हरकत नाही एखाद दिवशी तुम्ही सुट्टी घेऊन तिच्याबरोबर घरी थांबलात तर. सो हा जर कधी आपण हे केला आणि डॉक्टरांशी डिस्कस करा की आपण ट्रीटमेंट काय करतोय आणि पेशंटपासून लपवू नका. आय ऑलवेज फील की पेशंटपासून लपवू नका. कारण 2.5 लाखपेक्षा जास्त पेशंटची मी ट्रीटमेंट केलेली आहे. अनेक वेळेस हरलेलं युद्धसुद्धा लढलेलो आहे. पण ते हरलेलं युद्धसुद्धा लढताना मी पेशंटला खरं सांगून हे केलेलं आहे. कारण हू नोज, उद्या मला कोणी सांगितलं की तुमची जी स्टेज आहे ही चांगली नाही आहे, कदाचित पुढचे काही महिने चॅलेंजिंग असू शकतात. माझे काही प्लॅन्स असू शकतात. माझे अनफुलफिल्ड ड्रीम्स असू शकतात, ज्या मला कंप्लीट करण्यासाठी एक टाईम स्पॅन पाहिजे. तर खरं जर कधी सांगितलं तर त्या फेस करण्याची एक मानसिकता डेव्हलप होती आणि निश्चितपणे यू आर एका खोट्या विश्वात जगण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून आपण आजाराला सामोरे गेलो तर खूप चांगलं होतं. आता सर आपण बोलताना लोकांना नॉर्मल आयुष्य जगू द्या, कॅन्सर पेशंट्सना, आणि त्या नॉर्मल्सीवरती फोकस केला तर एक जी भीती कायमच कोणालाही वाटू शकतं ते म्हणजे कुठलाही कॅन्सरसारखा जर ज्याला आपण दुर्धर आजार म्हणतो या पद्धतीचा आजार झाला तर माझी सगळं आयुष्य बदलून जाईल. मला माझं रुटीन राहणार नाही, मला माझ्या गोष्टी हव्या त्या पद्धतीनं करता येणार नाहीत आणि सगळं हॉस्पिटलच्या फेऱ्या याच्यामध्ये अडकून जाईल. तर कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा नॉर्मल आयुष्य एखाद्या व्यक्तीला जगता येऊ शकतं का? यातले 2 पार्ट सांगेल. पहिला पार्ट, कॅन्सर हा दुर्धर आजार आहे का? मुळीच नाही. दुर्धर आजाराला मी कशाला म्हणेल? ब्लड प्रेशर, डायबिटीज हे दुर्धर आजार आहे. एकला लागले की रामकुंडापर्यंत सुटत नाही. कॅन्सर 4-6 महिने ट्रीटमेंट करा, संपून जातो.
सो मुळात हा दुर्धर आजार असू शकत नाही. सेकंड पार्ट, आपण लान्स आर्मस्ट्रॉंगबद्दल किती जणांनी ऐकलेलं आहे? लान्स आर्मस्ट्रॉंग बरोबर भेटण्याचा आणि गप्पा मारण्याचा मला ब्रुसेल्समध्ये योग आला होता. वाव. आणि आय स्पेंड 10 मिनिट्स विथ हिम. लान्स आर्मस्ट्रॉंग ही ती व्यक्ती आहे जी टूर डी फ्रान्सच्या फर्स्ट लेग जिंकला. सेकंड लेगच्या वेळेस ही वॉज डायग्नोस्ड विथ कॅन्सर. बरं, कॅन्सर पण कुठला? लास्ट स्टेजमध्ये कॅन्सर डायग्नोज झाला. त्याच्यानंतर ट्रीटमेंट केली, किमोथेरपी केली, बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं. सगळ्यांनी सांगितलं होतं की संपला लान्स आर्मस्ट्रॉंग. ही केम आउट ऑफ दॅट आणि नंतर 7 इयर्स सलग तो टूर डी फ्रान्स जिंकला. सो असं काही नाही की तुम्ही उपचार आणि त्यात बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारखे उपचार केल्यानंतर पुन्हा नॉर्मल्सीला येऊ शकत. याच्यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही कुठलं. सेकंड पार्ट आय वुड पुट फॉरवर्ड की आयुष्य संपलं ही मानसिकता आपण आपल्या स्वतःच्या मनात आणतो. यू कॅन लीड अ नॉर्मल लाईफ. मी परत सांगेल, जर कधी आपलं ठरवलं, आज युवराज सिंग वॉज डायग्नोज विथ ॲडव्हान्स स्टेज कॅन्सर. हे जोपर्यंत समोर येऊन जगासमोर हे करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रत्येकाला वाटतं कॅन्सर म्हणजे परत पहिल्यासारखं राहू शकत नाही, पहिल्यासारखं काम करू शकत नाही. माझा एक वन ऑफ द यंगेस्ट पेशंट्स ज्याचं मी ऑपरेट केलं होतं, यंगेस्ट पेशंट, तो आईच्या गर्भात असताना त्याला किडनीचा कॅन्सरचं निदान झालं होतं आणि जन्माला आल्यानंतर 1 महिन्यानंतर मी त्याचं ऑपरेशन केलं. बापरे बाप. त्याला विल्म्स ट्यूमर होता किडनीचा आणि त्याच्यानंतर त्याला रेडिएशन दिलं, किमो दिलं. तो मुलगा आज 18 वर्षाचा आहे आणि बिलीव्ह मी, मेंटली फिजिकली ही इज सो स्ट्रॉंग. आज कुटुंबातला करता धरता येतो. दुर्दैवाने फॅमिलीचे काही असे सर्कमस्टान्सेस आले की मधल्या काळामध्ये त्याचे वडील एक्सपायर झाले, त्याचे काका एक्सपायर झाले, त्याचे आजोबा एक्सपायर झाले आणि तो त्याच्या आई, काकू, बहिणी सगळ्यांची काळजी घेणारा एकमेव व्यक्तिमत्व आहे. तर कदाचित त्याला त्या बालपणामध्ये त्यांनी जे सर्जरी, किमो, रेडिएशनच्या थ्रू गेला, तो इतका स्ट्रॉंग झालेला आहे की तो त्याच्या कुटुंबाची ह्या जगाची सगळ्यांची काळजी घेऊ शकतो. सो लाईफ गिव्स यू चॅलेंजेस बट यू हॅव टू हॅव स्ट्रॉंग शोल्डर्स टू ॲक्सेप्ट इट. राईट. खूप 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 महत्त्वाचं आहे. आता आपण लहान मुलांचा उल्लेख केला म्हणून मला एकदम विचारावं वाटलं की आता लहान मुलांमधल्या कॅन्सरचं प्रमाण पण खूप वाढतं. म्हणजे मोठ्यांची जरी काय वेगळी काही लाईफस्टाईल आहे, काय लहान मुलं कारण खेळत असतात, त्यांचा ठरवलेला आहार ते खात असतात, त्यांचं एक सेट रुटीन असतं. म्हणजे मोठ्या माणसांसारखं त्यांच्या काही वेगळ्या विचित्र सवयी नसतात. तर लहान मुलांच्या कॅन्सरचं प्रमाण का वाढतंय आणि काय कारणं असू शकतात त्याची? लहान मुलांमध्ये बरेचसे कॅन्सर जे थोडे अनुवंशिकतेशी संबंधित असतात, अच्छा. हेरिडिटरी कॅन्सर असतात आणि बरेचशा कॅन्सर्समध्ये आम्हाला सुद्धा माहिती नाही की का होतात. म्हणजे वी आर इग्नोरंट इनफ और इलिटरेट इनफ की टू डायग्नोज की हे अमुक ह्या कारणामुळेच झालं आहे. पण त्यातली त्यात एक गोष्ट आहे की लहान मुलांच्या कॅन्सर्समध्ये बरं होण्याचं प्रमाण खूप चांगलं आहे. म्हणजे मेजॉरिटी कॅन्सर्स पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि त्यात मी एक कारण हे पण सांगतो की लहान मुलांचे कॅन्सर्स बरे याच्यासाठी होतात कारण ते विचार करत नाही फेलियर्सचा की परत आजार होईल याच्याबद्दल भीती बाळगत नाही ते. सो माइंडसेट इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग आणि लहान मुलं ॲक्च्युली गिव्ह यू दॅट व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग की आपण अनेक वेळेस छोट्या छोट्या गोष्टींवरती इतका भाऊ करतो. ही लहान लहान मुलं 2-2, 3-3 वर्ष केमोथेरपीसाठी येतात आणि पहिल्या 2-3 वेळेस ते रडतील इंजेक्शन लागताना, नंतर हसत हसत हात पुढे करतात आणि येतात, खेळतात आणि ट्रीटमेंट घेऊन घरी जातात. सो लहान मुलांमधले कॅन्सर्स बरे होण्याचं प्रमाण पण जास्त चांगलं आहे. डायग्नोसिस थोडेसे लवकर होतात लहान मुलांमध्ये, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. मी आता लहान मुलांबद्दलच विचारलं. मला खरं तर यासाठी विचारायचं होतं कारण जी कायम भीती वाटते ना बरं झाल्यानंतर एखादा पेशंट, म्हणजे आता आपण या पॉईंटपर्यंत आलोय की आता कॅन्सर बरा होतो, तर बरं झाल्यानंतर रिलॅप्स होण्याची शक्यता कितपत असते? कारण ते परत एकदा कॅन्सर होऊन गेला आणि जरी त्यातनं बाहेर, कारण माझ्या फॅमिलीजमध्ये काही कॅन्सर पेशंट्स होते आणि आहेत, तर एक कायम भीती जी लागून राहिलेली असते की अच्छा परत आपल्याला काही सिम्पटम्स लुकआउट करायचे का, आपल्याला परत होण्याची शक्यता जास्त आहे का? तर एकदा कॅन्सर बरा झाल्यानंतर त्याचा रिलॅप्स होण्याची शक्यता कितपत मोठी असते? अगेन इट डिपेंड्स अपॉन द स्टेज ऑफ कॅन्सर. समजा फर्स्ट स्टेजमध्ये कॅन्सर असेल तर परत उद्भवण्याची भीती 2-5% असते. ओके. ती भीती पण का असते? जरी आपण सर्जरी केली, किमो रेडिएशन घेतलं तरी आपल्याला मूळ कारण माहिती
नाही. हं. ते अज्ञान जे असतं त्या अज्ञानामुळे आपल्याला मूळ कारण माहिती नसल्या कारणाने ते अननोन फॅक्टर्स त्या शरीरावरती परत काम करत असतात आणि जशी स्टेज वाढती रिलॅप्सची भीती किंचितशी वाढती. पण ॲट द सेम टाईम हा सगळा पहिल्या 1-2 वर्षाचाच पिरियड आहे आणि आय थिंक रिलॅप्सची भीती ही इतकी नसावी की तुम्ही मेंटली त्याच्याबद्दल डिस्टर्ब व्हावं. इट बरोबर. इज टू बी जागरूक राहण्यासाठी हो. की नियमित आपले टेस्ट करून घ्यावे, आपले हेल्थकडे लक्ष द्यावं, आपण नियमित व्यायाम करावे आणि आय वुड से की सो मेनी पेशंट्स आय हॅव सीन किंवा मेजॉरिटी ऑफ माय पेशंट्स फॉर्च्युनेटली रिलॅप्सच्या भीतीने ते त्यांचं लाईफस्टाईल बदलत नाही. ऑन द कॉन्ट्ररी कॅन्सर मेक्स दॅम मोर स्ट्रॉंग. कॅन्सर मेक्स दॅम मोर स्ट्रॉंग, ट्रीटमेंट मेक्स दॅम मोर स्ट्रॉंग आणि कॅन्सरमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. माझ्या एक पेशंटने खूप छानरित्या मला सांगितलं होतं. मला म्हटलं, सर बरं झाला मला कॅन्सर झाला. कारण ह्या कॅन्सरमुळे मला हे कळालं की माझे कुटुंबीय माझ्याशी किती प्रेम करतात. अन्यथा रोजच्या धकाधकीच्या जीवनात कधी कळालंच नव्हतं की माझा मुलगा, माझा पती, माझी सून माझ्याशी इतकं प्रेम करते. ह्या कॅन्सरमुळे आम्ही एकमेकाच्या जास्त जवळ आलो आहे आणि आयुष्याचं मोल कळायला लागलेलं आहे. बापरे! आता आपण ज्या काही ट्रीटमेंट्स बोललो, म्हणजे तुमचं हॉस्पिटल नाशिकमध्ये आहे यासाठी स्पेसिफिक, की ज्या काही ट्रीटमेंट्स आपल्याला वाटतात ना, म्हणजे एकतर टाटा हॉस्पिटल असेल आणि मानवता असेल, असे काही हॉस्पिटल सोडले तर आपल्याला असं वाटतं की फक्त शहरांकडेच त्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि ग्रामीण भागात येणारे पेशंट्स आहेत. म्हणजे ज्या अर्थी सगळीकडे कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे, तसं ग्रामीण भागात सुद्धा वाढतं आहे. तिथे तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे अजूनही. तर ग्रामीण भागात सुद्धा या कॅन्सरच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत का? आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या अवेलेबल आहेत का? कारण ज्यावेळेस चांगल्या रिसोर्सेसची गोष्ट येते, त्यावेळेस फक्त शहरांकडे हे मोठे चांगले रिसोर्सेस, चांगले डॉक्टर्स, चांगल्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात. बेसिकली ग्रामीण भागांमध्ये काही प्रमाणात ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे. परंतु पुन्हा मी सांगेल की समजा मी परदेशात पण काम केलेलं आहे. कॅन्सरचा उपचार असा नाही आहे की जो प्रत्येक ठिकाणी होऊ शकतो. कारण कॅन्सरची ट्रीटमेंट ही एक व्यक्ती केंद्रित असू शकत नाही. आज नाशिकमध्ये आमची जी टोटल टीम आहे जी फक्त कॅन्सरचा उपचार करते, 850 लोकं आहेत. त्याच्यात 54 कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत. प्रत्येक ठिकाणी ग्रामीण भागात आपण देऊ शकतो का 54 स्पेशलिस्ट किंवा शक्यच नाही. 800-850 लोकं एका ठिकाणी काम शक्यच करणारे. नाही. आज परदेशांमध्ये व्हॉट दे कॉल इट एज सेंटर्स ऑफ एक्सिलन्स. म्हणजे तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात उदाहरण द्यायचं तर इंग्लंडमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा पेशंट जर का डायग्नोज झाला, त्याच्या घराच्या जवळ 8-10 किलोमीटरवरती किंवा 4 किलोमीटरवरती कॅन्सर हॉस्पिटल असेल, पण ते त्याचा उपचार तिथं नाही करणार. ते म्हणतील नाही, प्रोस्टेट कॅन्सरचा उपचार इथून 200 किलोमीटरला जे हॉस्पिटल आहे, जे प्रोस्टेट कॅन्सरचं स्पेसिफिक सेंटर ऑफ एक्सलन्स, तुम्ही तिथेच जाऊन ट्रीटमेंट करा. कारण तिथे तो उपचार रोज केला जातो. त्याचे रिझल्ट्स आमच्या इथल्या रिझल्ट्सपेक्षा जास्त चांगले आहेत. तर स्वाभाविकपणे आय थिंक व्हॉट इंडिया नीड्स नाऊ की ठीक आहे, बेसिक डे केअर सेंटर्स मान्य आहे की प्रत्येक जी स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे की किमो द्यायची ती तिथले तिथं घ्या, रेडिएशन द्यायचं तिथलं तिथं घ्या. पण एक मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच, ट्रीटमेंट कुठे करायची, कशी करायची, हे मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. आज जसं टाटा हॉस्पिटलने केलं आहे, आज टाटा हॉस्पिटल माझं अल्मा मॅटर आहे, माझं शिक्षण तिथे झालेलं आहे. आज टाटा हॉस्पिटलमध्ये जगभरातनं किंवा भारतभरातनं पेशंट्स का जातात? तिथे जातात कारण तिथला जो ट्रीटमेंट आहे, जे प्रोटोकॉल्स आहे, हे नॅशनलाइज्ड नव्हे तर इंटरनॅशनल स्टँडर्डवरती मोस्ट स्टँडर्डाइज प्रोटोकॉल ड्रिव्हन ट्रीटमेंट दिली जाते. अशी ट्रीटमेंट प्रत्येक गावात होऊ शकते का? नाही होऊ शकत. तसं असतं तर मग टाटा हॉस्पिटलनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये का बरं हॉस्पिटल टाकलं नाही? आज कॅन्सर व्यतिरिक्त अन्य ट्रीटमेंटला आपण दिल्लीचं एम्सच का म्हणतो किंवा CMC वेल्लोरच का म्हणतो? कारण ते त्या ट्रीटमेंटशी संबंधित एक सेंटर्स ऑफ एक्सिलन्स निर्माण झालेले आहेत आणि तिथं जो उपचार आहे हा सर्वात आधुनिक उपचार तिथं मिळू शकेल. त्यामुळे आय एम स्टील अ प्रोपोनंट की डिसेंट्रलायझेशन कॅन्सरच्या उपचारामध्ये करणं हे योग्य नाही. नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. कारण लोक बऱ्याचदा, म्हणजे मी स्वतः बराच काळ मुंबईत राहिलोय आणि मी पाहिलंय लोकांना मुंबईत फक्त कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ट्रॅव्हल करताना, आणि लोक करतात हे. तर
जिथे आपल्याला स्पेशलाइज्ड ट्रीटमेंट मिळेल, जिथे सगळं अंडर वन रूफ मिळेल, तिथे जायला अगदीच म्हणजे इट मेक्स मोर सेन्स. इनफॅक्ट तर त्यात मी एक जस्ट ॲड करेल शुअर. की मी उझबेकिस्तान ताशकंतला माझी रेग्युलर ओपीडी असते. ओ. म्हणजे तिथे संपूर्ण उझबेकिस्तानमध्ये एकच कॅन्सर हॉस्पिटल जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे. आणि आपल्याकडे नाशिकमध्ये जे 2.5 लाख पेशंट्स आपण ट्रीट केले त्यातले 600 पेक्षा जास्त परदेशातून आलेली पेशंट्स आहेत. बापरे. ते त्यांच्या देशामध्ये उपचार पद्धती असताना सुद्धा म्हणजे फॉरगेट अबाउट शहर सोडून किंवा जिल्हा सोडून येणं, ते तर देश सोडून येतात आपल्याकडे, कारण त्यांना विश्वास आहे की इथे जी ट्रीटमेंट आहे ही त्यांना त्यांच्या मायदेशापेक्षा जास्त चांगली ट्रीटमेंट मिळणार आहे. ऑलमोस्ट आता आपण शेवटाकडे चाललोय. तर की जर कुटुंबातल्या कुणाला कॅन्सर झाला किंवा स्वतःला कॅन्सर कुणाला डिटेक्ट झाला, तर काय अप्रोचने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे? म्हणजे काय पद्धतीनं ट्रीटमेंटला अप्रोच केला पाहिजे? डॉक्टरांची निवड कशी केली पाहिजे? काय काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? तर काय अप्रोच असला पाहिजे ज्यावेळेस आपल्या कुटुंबातल्या कोणाला किंवा स्वतःला कॅन्सर डिटेक्ट झालाय त्यावेळेस? आय थिंक जर कधी आपल्यापैकी म्हणजे कुटुंबीय किंवा स्वतःला कॅन्सर झाला तर सर्वात महत्त्वाचं ॲज अ फॅमिली, कारण ती आपली सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम आहे, बरोबर बसा आणि विथ अ ओपन माइंड डिस्कस इट आउट. आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, पण गुगल इज नॉट द राईट वे टू गेट एज्युकेटेड. आणि आपला आजार एकदा समजून घेतला की जिथे आपण हे ठरवलं की ठीक आहे कॅन्सर डायग्नोज झाला आहे आणि आता ह्या प्रवासावरती आपल्याला शास्त्रोक्तरित्या पुढे जायचं आहे. एकदा हे डायग्नोसिस झालं की मग त्याच्यानंतर रीच आउट टू युअर नियरेस्ट कॅन्सर स्पेशलिस्ट. जवळचं जे कोणी असेल, इट इज ऑलवेज बेटर टू गो टू अ स्पेशलिस्ट. त्यांना भेटून घ्या, त्यांच्याकडनं आजाराबद्दल समजून घ्या. आज आम्ही नाशिकमध्ये समजा मी एखाद्या पेशंटला जर कधी कॅन्सरचा उपचार सांगितला, तर कॅन्सरचा उपचार सांगितल्यानंतर सुदैवाने भारतामध्ये ॲज डॉक्टर्स आम्ही खूप नशीबवान आहोत की पेशंट्स आमच्यावरती पूर्णपणे विश्वास टाकून देतात की ठीक आहे सर, तुम्ही म्हटले ना हे म्हणजे हेच योग्य आणि हेच पूर्व दिशा, आपण सुरू करू. पण त्याच्याबरोबर मी प्रत्येक पेशंटला आमच्याकडे वी गिव्ह देम सम प्रोटोकॉल्स की आता मी जर कधी किमोथेरपी सांगितली किंवा मी शस्त्रक्रिया सांगितली, मी का सांगितली, कुठल्या बेसिसवरती सांगितलेली आहे. आज जागतिक स्तरावरती वी कॉल इट ॲज अ NCCN गाईडलाईन्स की NCCN गाईडलाईन्सच्या आधारे तुमचा आधार ह्या प्रकारचा आहे, ह्या स्टेजचा आहे, त्याचे हे रिसेप्टर्स आहे आणि ही ट्रीटमेंट ठरवली गेली पाहिजे. ही ट्रीटमेंट समजून घ्या आणि आय थिंक इट इज द बेस्ट वे की आपल्याला पेशंटला आपण सेकंड ओपिनियन आपल्या स्वतःच्या चेंबरमध्ये देऊ शकतो. राईट. त्याच्यात पुढची बाजू येते मग की आर्थिक. आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या कुटुंबात सर्व गोष्टींचे प्रोव्हिजन्स असतात, परंतु आजारी पडल्यावरती उपचाराचे अनेक कुटुंबांमध्ये प्रोव्हिजन्स नसतात. कॅन्सरचा उपचार म्हणजे खूप खर्चिक आहे का किंवा खूप कर्जबाजारी होणार आहे का घर विकावं लागणार आहे का, असंही मुळात नाही. पण शास्त्रोक्त उपचार स्वस्तात सुद्धा होऊ शकतो. आज आपल्या देशामध्ये मग आयुष्यमान भारत असेल किंवा जीवनदायी योजना असेल, अनेक अशा शासकीय किंवा निमशासकीय स्कीम्स आहे ज्याच्यामधनं उपचार घेता येऊ शकतात, सर्वोत्तम उपचारसुद्धा घेता येऊ शकतात. सो आय फील की तुम्ही तुमच्या डॉक्टरवरती विश्वास ठेवा आणि डॉक्टरला एक मित्र म्हणून समजा आणि ओपनली डिस्कस करा की हो बा, हा आम्हाला उपचार घ्यायचा आहे. उपचार घेताना आमच्या काही आर्थिक अडचणीसुद्धा आहे आणि आय थिंक इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द डॉक्टर टू बी ऑनेस्ट अँड टू बी ट्रान्सपरंट विथ द पेशंट की सर्व गोष्टी समजून आपल्याला ह्या उपचारातनं बाहेर निघण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. बरोबर. आता तर काय कॅन्सर ट्रीटमेंट्स इन्शुरन्समध्ये सुद्धा कव्हर्ड असतात. तर इन्शुरन्स ऑप्ट करताना सुद्धा काय गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे कितीचा प्रीमियम असला पाहिजे, मग कितीचा तुमचं हे असलं पाहिजे, कव्हर असला पाहिजे वगैरे. कारण बरीच लोकं 5-10 लाखाचा कव्हर घेतात, ज्याच्यामध्ये त्यांची सगळी ट्रीटमेंट कव्हर्ड नसते. तर कॅन्सर ट्रीटमेंटला जाताना सुद्धा काय इन्शुरन्ससाठीचे काय डिस्कशन्स कुटुंबात व्हायला हवेत? आय थिंक लेट अस बी रिअलिस्टिक आणि फ्युचरिस्टिक. म्हणजे 10 वर्षापूर्वीपर्यंत असं वाटायचं की कॅन्सरचा कुठलाही उपचार असेल, कितीही सर्जरी किमोथेरपी वगैरे करायचा विचार केला 2-4 लाखात संपून जायची ट्रीटमेंट. मग रोबोटिक सर्जरी आली, रोबोटिक सर्जरीला 4-5 लाख रुपये लागून जातात. इम्युनोथेरपी झाल्या, इम्युनोथेरपीचा प्रत्येक डोस 1.5 लाख ते 2.5 लाखापर्यंत जातो. आज कॅन्सरसाठी लिव्हर ट्रान्सप्लांटसुद्धा होतो, 20-25 लाख रुपये खर्च येतो. आणि कार्टी सेल थेरपी आता जी आली ती साधारण 60 लाख ते 1.5 कोटी रुपयापर्यंत कार्टी सेल थेरपीचा खर्च येतो.
आपण जेव्हा इन्शुरन्स काढतो तो आजचा विचार करून काढतो. आय थिंक इन्शुरन्स 20 वर्षानंतरचा विचार करून काढलेला बरा. कारण भविष्यात ज्या काही नवीन नवीन सायन्स येणार आहेत, सुरुवातीला सायन्स कॉस्टली असतं, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम डेफिनेटली इट बिकम्स चीपर. सो इन्शुरन्स करताना कीप इन माइंड की आपल्याला आज जगातला सर्वात चांगला उपचार जर कधी आपल्याला पाहिजे असेल, तर आय वुड पुट फॉरवर्ड अ बॉल पार्क फिगर की 1 कोटीचा तरी इन्शुरन्स काढलाच पाहिजे. अगदी शेवटचा काही रॅपिड फायरचे प्रश्न आहेत, अगदी त्याची थोडक्यात क्विक उत्तरं. असं एक कोणतं मिथ आहे कॅन्सरबद्दलचं जे तुम्ही ऐकलेलं आहे, जे अगदीच वेडेपणाचं आहे? बायोप्सी केल्याने कॅन्सर पसरतो. बायोप्सी केल्याने कॅन्सर पसरतो हां, असं असे लोकांना अनेक जण वाटतं? असतात. त्यांना म्हटलं आपण ओ. तुकडा काढून निदान करू. नाही, तुकडा काढला तर कॅन्सर पसरतो. अशी कुठली एक सवय आहे जी कायम आपण ठेवली, की ज्यामुळे कॅन्सरला आपण लांब ठेवू शकतो? रोज व्यायाम करा. रोज व्यायाम करणं. अशी एक कोणती गोष्ट जी कॅन्सरच्या बाबतीत घातक आहे, जी आपण तितकी सिरियसली घेत नाही? साखर. साखर? ओह! किमोथेरपी की रोबोटिक सर्जरी? दोन्हींचं आपलं आपलं महत्त्व आहे. जिथे ट्यूमर आहे आणि सर्जरी करणं गरजेचं आहे, रोबोटिक सर्जरी डेफिनेटली बेटर. ओके. थँक यू सो मच सर. खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट झाला खरं तर. आज मला असं वाटत होतं की कॅन्सरबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे, पण आज बरीच नवीन माहिती, एक नवीन अप्रोच कॅन्सरबद्दलचा कळाला. तर खूप खूप आभार. तुम्ही वेळ काढून नाशिकवरनं आलात आणि हा पॉडकास्ट करायला वेळ दिला, तर खूप खूप आभार तुमचे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. तुम्हाला जर आणखीन काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही खाली विचारू शकता. आम्ही सरांच्या टीमपर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि सरांच्या हॉस्पिटलचे डिटेल्ससुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला असं वाटत असेल की कोणाला मदतीची गरज आहे, तर त्यांच्यापर्यंत हे पोचायला विसरू नका. धन्यवाद. लो बसावा.